ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. म्हणून भारतीय विचारवंतांनी संतांनी या मनुष्याच्या जीवनाचा सर्वांगीण सामर्थ्य संपन्न अशा क्षमतांचा उपयोग कसा करावा याचा अभ्यास करून आपल्याला मार्गदर्शन त्यांच्या ग्रंथांमधून केलेलं दिसतं. भारतीय संतांनी ज्या वेदव्यासांना प्रमाण मानलेलं आहे, ज्ञानदेव म्हणे व्यासांची या खुणा, द्वारकेचा राणा पांडवा घरी, व्यासांच्या खुणा. किंवा शंकराचार्यांसारख्यांना सुद्धा भाष्य लिहावंसं वाटलं ते वेदव्यासांच्या ग्रंथांवर. आजच सकाळी मी वाचत होतो की इंग्रजीमध्ये भागवताचं भाषांतर कधी झालं तर भारतात इंग्रजीचा प्रवेशही झालेला नव्हता. त्यावेळेला वॉरन हेस्टिंग नावाचा भारताचा पहिला गव्हर्नर यानं भागवताचं इंग्रजीत भाषांतर केलं. बघू, मला अजून प्रत ती बघायला मिळाली नाही आहे, पण याचा उल्लेख इमर्सन नावाचा जो ऑथर होऊन गेला त्यानं आपल्या निबंधामध्ये याचा उल्लेख केला आहे की भागवत नावाचा कुठला तरी भारतातला असा ग्रंथ आहे की जगातल्या सगळ्या मानवांनी फॉलो करावा. त्यातल्या ज्या कन्सेप्ट्स आहेत ना, विज्ञानाच्या ज्या कन्सेप्ट्स आहेत, विज्ञानाबद्दल आलेलं आहे ते आज जे विज्ञानाला इतक्या वर्षांनी कळलंय, आता 50 वर्षापूर्वी कळलं किंवा 100 वर्षापूर्वी कळलं, ते या भागवतांनी 5000 वर्षापूर्वी सांगितलंय. आणि असंही नाही सांगितलं आम्ही सांगतोय, वेदांमध्ये आलंय, म्हणजे ते लाखो वर्षापूर्वीच आहे. इतका सुरेख ग्रंथ आहे भागवत. समर्थ म्हणाले, मी ज्या ग्रंथांचा आधार म्हणून रेफरन्स बुक्स म्हणून मी माझ्या दासबोधाला आपल्यासमोर प्रेझेंट करतोय, त्यातलं रेफरन्स बुक आहे भागवत. उपनिषदे भागवत अशी ओवी आहे समर्थांची. म्हणजे समर्थांना मॅनेजमेंट गुरु म्हटलं जातं. अत्यंत शिस्तीचा संत, शिस्तीचा, व्यायामाचा, प्रॅक्टिकल ज्याला म्हणतो, या गोष्टीचा आग्रह करणारा संत म्हणजे रामदास स्वामी आहे. एकदम प्रॅक्टिकल, अजिबात भोळा भाव, सिद्धी जाव, हा तो उधाराचा उपाव असे बोलणारे आहेत समर्थ. प्रॅक्टिकल. पण त्यांना सुद्धा भागवत फॉलो करावं असं वाटतं. असा हा ग्रंथ आहे. त्याचं महिमा वर्णन करावा तेवढा कमी आहे, म्हणून जमेल तेवढा थोडा 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 ऐकत राहावं, केव्हा तरी तो कंप्लीट होतो. एका 7 दिवसामध्ये तो कंप्लीट होईल अशी अपेक्षा नको, वक्त्यालाही नको, श्रोत्यालाही नको. जन्मोजन्मी अभ्यास केला तरी कमीच पडतो. ते एका भागवतात काय होणार आहे, पण काहीतरी आपली प्रगती निश्चित होणार. या न्यायाने आपण काल भागवताचं महात्म्य पाहिलं आणि पहिला श्लोक पाहून आपण भागवत काल समारोपित केलं. आज आपण या श्लोकाला धरूया आणि त्या श्लोकाची पाठ ज्याला म्हणतात तशी न सोडता त्या श्लोकाला फॉलो करत करत आपण पुढच्या स्कंधांचा विचार करूया. पहिला श्लोक आहे, जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. अर्थ त्याचा थोडक्यात, जीवांच्या अनुभवाला येणारं आणि अनुभवाला नाही येत असं जे विश्व नावाचं काही आहे, जग नावाचं जे काही आहे, हे कशातून जन्माला आलं? ज्याच्यातून जन्माला आलं त्याच्यातच ते राहतं. सोन्यातून अंगठी निर्माण झाली तर ती सोन्यातच राहते, म्हणजे सोने रूपानंच अंगठी राहते. आणि जेव्हा ती आपण डिझॉल्व करतो, ज्या वेळेला आपण वितळवून टाकतो, त्यावेळेला ती अंगठी कशात विरघळून जाते? असं सगळं विश्व ज्याच्यात निर्माण झालं, ज्याच्यात राहतं आणि ज्याच्यात राहील. जन्मादी यस्य यतः, जन्माद्यस्य यतः.
असं ते तत्व. ज्याने विश्व निर्माण करीत असताना केलं काय? आपल्यातून निर्माण केलं हे विश्व. जसा कोळी आपल्यातून जाळं निर्माण करतो आणि जर त्याला वाटलं ते आपल्यात पिऊन घेतो, संपवून घेतो, याप्रमाणे सगळं विश्व निर्माण केलं. आणि अन्वयात इतरता म्हणजे एकदा निर्माण केल्यानंतर त्याची 5-7 वेळा भागवतामध्ये विश्वनिर्मितीची प्रक्रिया येते. त्यात केव्हा तरी आपण एकदा पाहू. थोडा थोडा फरक सगळीकडे असतो, पण त्यातला एक मध्य साधू आपण. कसं निर्माण झालं, काय आपल्या शरीरात नेमके काय इन्ग्रेडियंट्स काय काय आहे त्याच्यामध्ये. म्हणजे या सगळ्या याच्यात आहे तेच सगळ्यात आहे. पिंडी ते ब्रह्मांडी म्हणायची पद्धत आहे ना. अन्वयात इतरता, निर्माण करताना त्यानं काही निर्माण केलं आणि नंतर अन्वयाने निर्माण केलं. मग ह्याच्यातून ते निर्माण केलं, त्याच्यातून ते निर्माण केलं, त्याच्यातून ते निर्माण केलं. आणि स्वराट इतका महान आहे तो, इतका विशाल आहे. त्या विशालतेबद्दल निरपेक्ष विशाल असं म्हणता येईल. आपल्याला सापेक्ष शब्द माहिती आहे, यापेक्षा नाही का. तर कालच्या पेक्षा आज जरा बसायला जागा जास्त आहे म्हणले. सकाळपासून राबतायत लोक, हे हलवा, ते करा, असं करा, तसं करा. म्हणजे आपण विशालतेचा विचार सापेक्ष करतो. निरपेक्ष विशालतेचा विचार करू शकतो का बघा आपण. निरपेक्ष उदाहरण आपण एकदम स्पेस घ्या. किती उंच आहे हो स्पेस? ही आकाश किती अवकाश उंच आहे सांगा. याचं काय उत्तर द्याल तुम्ही? याचं उत्तर आहे की उत्तर देता येणार नाही. इन्फिनाइट. किती वरती 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 जात राहिला तरी अवकाश शिल्लक आहेच आहे. हे अवकाश सुद्धा ज्याच्यातून निर्माण झालं ते केवढं असेल, स्पेस किती. म्हणून स्वराट इतकं विशाल. आणि त्यानं काय केलं? त्रिगुण निर्माण केले, पंचमहाभूत निर्माण केले आणि असे ताणले. ते सगळं ताणत 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 अवकाश ताणलं असं त्यांनी सांगितले. तन धातू आहे तेने. तेने म्हणजे त्यांनी ते ताणलं. तेने ब्रह्महृदाय आदि कवये मुह्यन्ति यत् सूरयः. इंद्रादी ब्रह्मदेवादी देव सुद्धा, मोठे मोठे देव सुद्धा पाहतच राहिले. म्हणजे त्यांनी सुद्धा चकित व्हावं अशी ही निर्मिती आहे. बापरे, केवढी मोठी भट्टी पेटलेली आहे ही, आणि कसं हे निर्माण होत आहे. काय टेम्परेचर निर्माण झालं असेल विश्व निर्माण होताना. आणि मग ते थंड होत 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 कसं झालंय आज. आणि त्यातही एवढी उष्णता शिल्लक ठेवली की कोणी मरू नये. निर्माण झालेले लोक मरू नयेत अशी व्यवस्था शिल्लक ठेवली. पुढे सांगतात, तेजो वारी मृदां यथा विनिमयो यत्रत्र सर्व मृषा. वास्तविक तेज, वारी म्हणजे पाणी, आणि मृद म्हणजे थोडक्यात पंचमहाभूत. या पंचमहाभूतापासून हे सगळं विश्व निर्माण झालंय असा आपला गैरसमज करून देऊन सुद्धा, अज्ञानी जीवांना हे खरं वाटायला लावून सुद्धा त्यानं आपलं निर्गुणत्व सोडलं नाहीये. असं महान तत्व काय असेल, वैशिष्ट्य जर काय असेल या सगळ्याचं, भगवान गीतेमध्ये सांगतात, मत्स्थानी सर्वभूतानी न चाहम तेष्वस्थितः न च मत्स्थानी भूतानी पश्चिमे योगमैश्वरम. विश्व निर्माण करून सुद्धा त्याचं निर्गुणत्व भंगलेलं नाहीये. लक्षात येतो का शब्द बघ. पण त्याच्यातून निर्माण झालं म्हणजे सगुणता येऊ पाहिजे. दासबोधामध्ये वारंवार शंका विचारली आहे शिष्यांनी, कल्याणाने, पण नाही. सूर्याचं प्रतिबिंब पडलं पाण्यामध्ये आणि पाणी हालायला लागलं, त्यामुळं पाण्यामध्ये पडलेलं प्रतिबिंबही हालायला लागलं आणि असं वाटायला लागलं सूर्य हलतोय, चंद्र हलतोय. हलतो का तो? नाही हलत. सूर्याचं जे स्थिरत्व आहे ते कुठल्याही कारणाने बिघडूच शकत नाही, कारण त्याचं डायमेन्शनच काय आहे. पण कल्पनेने ब्रह्माला असं आपण म्हणतो की ते निर्गुणाचं सगुण झालं. अवतार शब्द वापरतो ना आपण. जीवानं चकित व्हावं, सगळ्यांनी चकित व्हावं असं जर देवाचं सगळ्यात मोठं सामर्थ्य जर काय असेल तर एवढं निर्माण करून सुद्धा त्याचं निर्गुणत्व, त्याचं सत्यत्व, त्याचं अनटचड असा शब्द वापरा.
जे आहे ना तो गुण त्याचा गेलेला नाहीये. काय असेल ते तत्व? वेदव्यास म्हणाले, मी आणि माझे शिष्य आम्ही सगळे धामना स्वेन सदा निरस्त कुहकम, त्याचं चिंतन केल्यानंतर सगळी पातक निरसन होतात. कुहक म्हणजे पाप. सत्यम परं धीमहि, परम सत्याचं मी ध्यान, धीमहि म्हणजे ध्यान करणे बरं का, ध्यान करतो. बुद्धीमध्ये या विचारांना स्थिरता द्यायला पाहिजे. जीवनामध्ये ज्याला पुढं जायचंय साधनेमध्ये, सगुणाच्या चमत्कारात किंवा कुठल्याही प्रपंचातल्या विचाराला अतिथारा न देता या विचाराला थारा द्यायला पाहिजे की विश्व निर्माण करून सुद्धा त्याचं निर्गुणत्व नाहीस कसं नाही झालं. काय नेमकं म्हणायचंय व्यासाना? रामदास स्वामींना काय म्हणायचंय? बिंबवादाप्रमाणे सूर्य पाण्यामध्ये पडला असं आपल्याला प्रतिबिंबानी वाटतं, पण बिंबाचं काही बिघडत नाही तसं उदाहरण दिलंय त्यांनी. म्हणजे काय नेमकं हे कळलं पाहिजे ना. हे ज्या दिवशी क्लिक होईल, हा शब्द लक्षात ठेवूया, हे क्लिक होतं. वारंवार बोलत राहा, वारंवार ऐकत राहा, वारंवार त्याच्यामध्ये विचार करत राहा, म्हणजे बसल्या बसल्या क्लिक होतं ते. तुकोबांनी हेच केलंय, तळमळीने केलंय. भंडाऱ्यावरती भामनाथावरती त्या डोंगरावर जाऊन बसायचे महाराज, सातत्याने हजारो भागवताची पारायण केलीत महाराजांनी. आणि तिथे बसतात आणि पांडुरंगाला सांगतात, सांग रे तू मला, काय तुझं स्वरूप आहे तूच सांग रे, माझ्या देहाचा विसर पाड रे मला, मी या देहात आणि गेहात किती अडकलोय रे. तुकोबांचा प्रसिद्ध अभंग आहे, आपण अनेकदा ऐकला असेल. देवा देवा आता ऐसा करी उपकार, देवा आता ऐसा करी उपकार, देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज, देहाचा विसर पाडी मज, तरीच हा जीव सुख पावे माझा, तरीच हा जीव सुख पावे माझा. तरीच हा जीव सुख पावे माझा. बरे केशी राजा कळो आले, बरे केशी राजा कळो आले, कळो आले, देवा आता ऐसा करी उपकार, देवा आता ऐसा, देवा आता ऐसा, देवा आता ऐसा करी उपकार. सत्यम परं धीमहि, धीमहि बुद्धीनं ते धारण करायचंय. पहिला श्लोक लक्षात घ्या. काय कृष्णाने लोणी खाल्लं वगैरे जे आहे ना, ते आकर्षण वाटण्याकरता आहे. त्यांनी खाल्लं नाही असं नाही, मजा मजाच आहे, त्यातही रमायचं आहे. या निर्गुण विचारात आणि सगुण विचारात ज्याला यथेच्छ विहार करता येतो ना, त्याला परमार्थ समजलेला असतो. एक असं घट्ट धरून बसू नका. हो किती छान ना, असा तो निर्गुण पण कृष्ण झाला आणि लोणी चोरलं. उगाच ताणून बिणून त्याला वेदांत लावू नका. आमचे गुरुजी म्हणले, मला संताप येत आहोत, जेवायला बसल्यानंतर छोटंसं ते वजन करायचं काटा असतो ना, घेऊन आपण गाजराची कोशिंबीर, किती नेमकं त्याच्यात प्रोटीन्स जात आहेत असं करतो का? का गाजराची कोशिंबीर एन्जॉय करतो इथे? ॲक्च्युली किती प्रोटीन्स जात आहेत. डाळ थांबा बघूया, असं करतो का?
रसिकतेनं सगळ्या कथा एन्जॉय करा, म्हणजे आतमध्ये गेल्यावर जे व्हायला पाहिजे ते आपोआप होईल. जसं जेवण चांगलं केल्यानंतर बरोबर अंगाला लागतं, व्यवस्थित चवीनं जेवणारे लोक असतात, त्यांना चाकत माकत नको 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 करत जेवतात, त्यांचं काय. तसं या कथांचा आनंद घ्यायचा आहे. पण हा श्लोक न विसरता सत्यम परम धीमहि, ते जे ज्याच्यापासून पुन्हा पुन्हा विचार करायचा आहे की काहीतरी या विश्वाचं मूलद्रव्य असेल की नाही. प्रत्येक गोष्टीला मूलद्रव्य असतं की नाही. कापूस हे मूलद्रव्य आहे माझ्या कपड्यात, आपल्या कपड्यात. कापसाचं मूलद्रव्य पृथ्वी, पृथ्वीचं मूलद्रव्य पाठीमागे उरलेली 4 महाभूत. त्या 4 महाभूतांचं मूलद्रव्य त्रिगुण, त्रिगुणांचं मूलद्रव्य निर्गुण. आइन्स्टाईन, या एडिसनचं प्रसिद्ध वाक्य, ज्यांनी लाईटचा शोध लावला, व्हेअर इज अ क्रिएशन देअर मस्ट बी अ क्रिएटर. जिथे क्रिएशन आहे ना, तिथे कोणीतरी क्रिएटर असला पाहिजे, निश्चित असला पाहिजे. त्या क्रिएटरचा विचार करतायत पहिल्या श्लोकात आणि बोलायला आरंभ केला आणि काही प्रश्न विचारलेत. शौनकादी ऋषी बसलेत उग्रश्रवा ऋषींच्या समोर, लक्षात घ्याल. आणि उग्रश्रवा ऋषी सांगतायत, आपण काल पाहिला हा मुद्दा, हा पद्मपुराणामध्ये आलेला मुद्दा आहे, पण तेच कंटिन्यू करायचं आहे. महाराज आम्हाला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे. पहिला प्रश्न असा, यतः अतः साधोत्र यत्सारम, सगळ्या तत्वज्ञानाचं सार सांगा. दुसरा प्रश्न, मनुष्याच्या देहामध्ये आल्यानंतर जे केलंच पाहिजे असं उत्तमातलं उत्तम कर्तव्य, म्हणजे जे केलं नाही तर माणूस पण नाही, माणूस नाही झाला, तो आला होता तो पण नाही, म्हणजे त्याचा काही उपयोग नाही झाला. सापानं सापासारखं वागलं पाहिजे, गाढवानं गाढवासारखं वागलं पाहिजे वगैरे. तसं माणसानं माणसासारखं वागलं पाहिजे. ते माणूसत्व, माणूसपणा ज्याने सिद्ध होतो, म्हणजे थोडक्यात बोलू का मराठीत, विच इज द हायेस्ट ह्युमन व्हॅल्यू. ह्युमन व्हॅल्यू काय ॲप्लिकेशन याच्यामध्ये आहे की जे आपण वापरलं की माणूस पण सिद्ध होतं. तिसरा प्रश्न असा की महाराज, अवतार प्रयोजन काय. तस्य कर्माण्यु दाराणी कर्माण्युदाराणी परिगीतानि सूरिभी ब्रूहीन श्रद्धदाना लीलया दधतः कलाः. मला तुम्ही सांगा, अवतार लीला का केल्या त्याने. रावणाला मारायला तो राम झाला हे पटणारच नाही. सगळ्यांचं जर जीवन तो चालवतो, कारण आत्ताच म्हणलो ना आपण, परमात्म्यातून हे सगळं निर्माण झालं, त्रिगुण निर्माण झाले, पंचमहाभूत निर्माण झाले, मग रावण त्यातनंच निर्माण झालाय की नाही. म्हणजे रावणाच्या शरीराचं मॅन्युफॅक्चरिंग कोणी केलंय, परमेश्वराने केलंय की नाही. मग त्याला मारायला अवतार कशाला घ्यायला पाहिजे. अहो त्याला तर 10 तोंड होती, कोरोना झाला असता तर बराच झाला नसता, होय की नाही. राम झाला हे पटत नाही. भागवत काही कन्सेप्ट क्लिअर करतं, लक्षात घ्या. कंसाला मारायला कृष्ण व्हायची काय गरज आहे. हार्ट फेल. कंस चालला होता आणि एकदम त्याला दम लागला आणि व्यायामाला गेला होता. हल्ली जातात ना ते जिममध्ये जातात, पटकन 6 पॅक 4 पॅक काय काय असतं ते. आणि आपण ऐकतो की अमका तो अभिनेता तिथे व्यायाम करता करताच त्याला कार्डिक अटॅक आला, ऐकतो की नाही. मग यांना मारण्याकरता काही त्याला कृष्ण व्हावं लागतं का. मग कंसाला मारायला तो कृष्ण का झाला. अवतार प्रयोजन काय, अवतार लीला काय, कशा करता तो अवतार घेतो. तिसरा प्रश्न. चौथा प्रश्न, आत्तापर्यंत ज्या युगामध्ये आपण आहोत, कलियुगामध्ये आहोत, आणि कुठला कल्प चालू आहे, तर मोठा कालावधी दिलाय भागवतानी, महाकल्पाचा कालावधी दिलाय. 71 महायुग होतात तेव्हा एक महाकल्प होतो बरं का. 71 वेळा महायुग होतात. महायुग म्हणजे 4 युग एकत्र झाली की त्याला महायुग असं म्हणतात. महायुग म्हणून कालावधी किती आहे, तर 43,20,000 वर्ष हा कालावधी दिलाय वेदव्यासाने. कलियुगाचा कालावधी किती आहे, तर 4,32,000 वर्ष. याच्या आधीच्या द्वापर युगाचा कालावधी किती, 8,64,000 वर्ष. त्रेतायुगाचा कालावधी किती आहे, तर 12,96,000 वर्ष.
आणि सत्ययुगाचा कालावधी किती आहे तर 17,28,000 वर्ष. हे सगळं दासबोधात आलंय बरं का. हे सगळं मिळून किती आहे तर 43,20,000 वर्ष एकदा होतात मनुष्य संवत्सर. त्यावेळेला त्या कालावधीला म्हणतात एक महायुग. अशी 71 महायुग येतात संपतात, त्यावेळेला कल्प होतो. त्यातली 28 झाली आत्ताच्या या कल्पात. 71चा जो सेट आहे ना त्यातली 28 झाली आहे. कशावरून? नामदेवांच्या आरतीवरून. किती वेळ उभा आहे तो? युगे 28. तर आत्तापर्यंतच्या युगामध्ये कुठले कुठले अवतार झाले? मला नाही वाटत आहे इतका मोठा कालावधीचा विचार कुठल्या ग्रंथाने केला असेल. या सगळ्या पुराणाने इतक्या मोठ्या कालावधीचा सृष्टीच्या निर्मितीपासूनचा विचार सांगितला. ख्रिस्तोत्तर आणि ख्रिस्तपूर्व याच्यात अडकले नाही येते. खूप मोठा कालावधी दिलाय. आणि यांनी जे सांगितलं ना ते थोडं थोडं माहिती व्हायला लागलंय आता विज्ञानाला. थोडं थोडं. आम्ही सगळे पुराणिक लोक कितीतरी वर्ष द्वारका पाण्यात बुडवली हे सांगत होतो. सापडली आत्ता. आम्हाला वेड्यात काढत होते लोक. काहीतरी काय बोलताय तुम्हाला इथलं सांगतोय, आम्ही काय जाऊन नाही आलेलो. पण आता परवा आदरणीय आपले पंतप्रधान जाऊन तिथे मोरपीस वाहून आले की नाही तेव्हा आपण बघितला असेल तो व्हिडिओ. आहे ती अंडर वॉटर प्रोजेक्टच चालवण्यात आला. एक फक्त द्वारकेबद्दल बोलत नाही, असं खूप आहे. म्हणून आम्हाला हे सांगा की त्यांनी काय काय लीला केल्या आणि कुठले कुठले अवतार घेतले. या सगळ्या प्रश्नाची उत्तरं भागवतात येणार आहेत. आणि 5वा प्रश्न, ईश्वर विश्व निर्माण करतो ते कसं करतो आणि का करतो? एकत्रच आहे बरं दोन्ही प्रश्न. कसं करतोचा उत्तर देता येईल पण का करतोचं काय उत्तर देणार? पण हे उत्तर भागवतात आलंय. आणि 6वा प्रश्न, सध्याच्या काळामध्ये आत्ता कुठला अवतार चालू नाहीये. बुद्धावतार होऊन गेलाय, बरेच अवतार झालेत. बुद्धावतार होऊन गेलाय, कृष्णावतारानंतर बुद्धावतार होऊन गेला. भागवतात होईल असं वर्णन आहे, कारण कृष्णावतार झाल्या झाल्या भागवत लिहिलं गेलंय बुद्धावतारापूर्वी. हे कुठले बुद्ध वगैरे मला आता त्यात जायचं नाहीये. आणि नवीन कुठला अवतार झालेला नाहीये अजून. तो कल्की होणार आहे अवतार. आंध्र प्रदेशामध्ये शंबल नावाच्या ग्रामात कल्की नावाचा अवतार, कलंकी पुढे देव होणार आहे असं आहे. मग सध्याच्या काळात कुणाला शरण जाणार तुम्ही? ब्रूही योगेश्वरे कृष्णे ब्रह्मण्ये धर्मवर्मणी स्वाम काष्ठा मधुनोपेते धर्म कम शरण गतः. धर्म कुणाला शरण गेला म्हणजे धार्मिक माणसानं कुणाला शरण असावं? असे 6 प्रश्न ऐकले आणि खूप आनंद झाला ऐकणाऱ्या उग्रश्रवा ऋषींना. का आनंद झाला की मी जो अभ्यास केलाय त्याचं कुठेतरी चीज होणार आहे. हो, आता जीव तोडून अभ्यास केलेला असतो वक्त्यानी आणि समोर आय 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 करून जांभया देतात लोक. तुम्ही जीव ओतून अगदी स्वयंपाक केलेला असतो, जेवणाला नको 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 कानफडत देवीशी वाटते की नाही. म्हणून गुणी लोकांना आनंद कधी होतो? त्या गुणांचे ग्राहक भेटल्यावर. गुणग्राहक म्हणतात ना. खूप आनंद झाला आणि डोळ्यात पाणी आलं त्यांच्या, असं वर्णन केलं. आणि त्यांनी आपल्या गुरुजींचं आणि गुरुपुत्राचं म्हणजे शुकदेवांचं, वेदव्यासांचं आणि शुकदेवांचं स्मरण केलं. यम प्रव्रजंत मनुपेत मपेत कृत्यं द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोभिनेदुः तं सर्वभूत हृदयं मुनिम् आनतोस्मि मुनिमानतोस्मि मुनिम् आनतोस्मि. शुकदेवांचं स्मरण. अहो, जीवनात कोणीतरी असं भेटावं लागतं, अशी पर्सनॅलिटी, असे व्यक्तिमत्व भेटावी लागतात, ते आपलं जीवन बदलून टाकतात. बरं, आपल्या प्रत्येकाला कोणी ना कोणी भेटलं असेल बघा.
त्यांच्या माध्यमातून परमात्मा किंवा सद्गुरू आपल्यापर्यंत येतो आणि आपलं जीवन बदलून टाकतो. असे उग्र श्रवांचं जीवन ते काही वाईट नव्हते, पण इतक्या उच्च स्थानावरती साक्षात्काराच्या भूमिकेवरती नेऊन पोहोचवलं ते शुकदेवांच्या भागवतांनी. शुकदेवांनी भागवत सांगितलं राजा परीक्षितीला, पण ऐकायला जी मंडळी होती त्यात एक उग्रश्रवा ऋषी होते आणि ती कथा आता ते सांगणार आहेत की राजाला त्यांनी भागवत कसं सांगितलं, ही कथा आता उग्रश्रवा सांगणार आहे. म्हणून भागवतात कोण कोणास म्हणाले, हे अवघड उत्तर आहे. दोन परंपरा दिल्यात त्यांनी. एक परंपरा, विष्णूंनी ब्रह्मदेवाला उपदेश केला, ब्रह्मदेवानी तो उपदेश पुढे नारदांना केला, नारदांनी तो उपदेश वेदव्यासांना केला, मग तो शुकदेवांना केला, अशी एक परंपरा दिली आहे. आणि विष्णूंनी हा उपदेश सनतकुमार ब्रह्मदेवाला केला, ब्रह्मदेवानी सनतकुमारांना केला, सनतकुमारांनी सांख्यायनांना केला आणि सांख्यायनाने इतर पुढच्या लोकांना केला. अशा दोन परंपरा दिल्या. अजून शिवमहापुराणात अजून वेगळी परंपरा आहे. सदाशिव समारंभा शंकराचार्य मध्यमा अस्मद आचार्य पर्यंतम वंदे गुरु परंपरा, अशी पण एक परंपरा दिली. थोडक्यात काय, परंपरेनेच ज्ञान प्राप्त होतं. मला असं वाटतं सेल्फ मेडची कल्पना आपल्या इंडियन फिलॉसॉफीमध्ये नाही. गुरुची काही गरज नाही असं आपली इंडियन फिलॉसॉफी म्हणत नाही. गुरुशिवाय काहीच शक्य नाही असंच म्हणते. असो, तर हे ऐकलं आणि या 6 प्रश्नांची उत्तरं पुढे येणारच आहेत. म्हणून प्रत्येक प्रश्नाचं स्वतंत्र उत्तर मी आपल्या देत नाही. आता 6 जे प्रश्न सांगितले, एकदम मुद्द्याला आपण सुरुवात करूया. हे भागवत सांगायला कधी सुरुवात झाली, भागवत लिहायला कधी सुरुवात झाली, भागवत लिहिल्यानंतर ते शिकवलं कुणाला गेलं आणि शिकवल्यानंतर त्यानं शिकून घेतलंय त्याने राजा परीक्षितीला कसं सांगितलं, या कथेपर्यंत आपण जाऊया. प्रसंग असा आहे की भगवान श्री वेदव्यासांनी शांतपणे बसून मनुष्याच्या पुढच्या जीवनाचं एकूण ॲनालिसिस ज्याला म्हणतात ते केलं की कृतयुगामध्ये किंवा या त्रेतायुगामध्ये मनुष्याचं जे लाईफ होतं, आयुष्य होतं, ते खूप मोठं होतं. त्यामुळे त्याला सगळं काही करायला वेळ पुरायचा. क्षमता चांगल्या होत्या, धारणा पक्क्या होत्या. शरीर, फार मोठा विचार कशाला करा, आपल्या आजीची तब्येत आणि आपली तब्येत याचा विचार करा. आपलं म्हणतात की नाही, हल्ली मुली सांगतात आमची आजी, आमची पणजी 100 लोकांचा स्वयंपाक करायची. मग तू, मी मागवते म्हणले. वेळ नाही, शरीराची क्षमता नाहीच आहे. जरी ठरवलं तरी 100 एक दिवस कराल 100 लोकांचा स्वयंपाक, पुढे 100 लोकांना डबा द्यायला लागेल 100 दिवस. क्षमता कमी होत गेल्या. काय होतं, विश्व निर्माण झाल्याचे फ्रेशनेस असतो. कपड्याचा विचार करा, हळूहळू मळत जातं ते. आता कलियुगात अगदी मळलंय ते. म्हणून क्षमता कमी झाल्या, वीकनेस सगळीकडे आलाय हो. म्हणून प्रत्येक वीक मध्ये जातो आपण इकडे तिकडे. आपली शरीर सक्षम नाही राहिली, आपली मन सक्षम नाही राहिली. एवढ्या तेवढ्या छोट्या गोष्टींनी मनुष्य डिस्टर्ब होतो की नाही बघा. काहीतरी कारण होतं, त्यांचा पाय मला लागला किंवा काही उलट असतं, आपला पाय दुसऱ्याला लागला म्हणून माणसं पूर्ण प्रवचनभर वाईट वाटून घेतात. वाईट वाटायचं, वाईट म्हणजे ती काही वाईट गोष्ट नाही आहे, पण इतकंही नको की प्रवचनात लक्ष नाही. आणि म्हणून वेदव्यासाने विचार केला की वेद खूप मोठा आहे. अनंतावई वेदाः, वेदांमध्ये श्रुती म्हणजे अनकाउंटेबल. यू कांट काउंट मंत्रा ऑफ वेदाज. तुम्ही नाही करू शकत वेदांचं. आत्ता जे उपलब्ध आहेत ते सुद्धा खूप आहे. मध्यंतरी मालाडला मला 4 दिवस वेद या विषयावरतीच बोलायचं होतं. वेद खूप डीप स्टडी करून काढला मी, बरीच पुस्तकं काढली, गुरुजनकडे गेलो. त्या पर्टिक्युलर त्या विषयावर फार बोरिंग आहे विषय तो. आणि तपशिलाचा विषय सुरू झाला ना की येतेच झोप. तुम्ही गोष्ट सांगा की मग असं होतच असतात लोक. इन्फिनिट
इतका मोठा वेद आहे. म्हणून वेदव्यासाने काय केलं तर त्याचे 4 विभाग केले. कृपा केली आपल्यावर, वेदांचा विस्तार केला. म्हणून भगवान व्यासांना वेदव्यास म्हणतात. व्यास म्हणजे काय? पूर्णच्या पूर्ण वर्तुळाचा परिघाला जोडणारी, म्हणजे मध्यबिंदूतून जोडणारी रेषा. म्हणजे ज्या रेषेला वर्तुळाचा आवाका कळलेला आहे त्याला व्यास म्हणतो आपण. अर्धी असेल तर, आणि काहीच येत नसेल तर मज्जा. काहीच नाही. केवढे असतील हो वेदव्यास. एवढं त्यांनी केलं. म्हणजे वेदांचं फायलिंग केलं थोडक्यात, विषयवार. जसं काही कागद सापडले नाहीत की आपण सगळे कागद लावतो की नाही, असं केलं. स्तूयते ऋग्यते तो ऋग्वेद केला. यजनपर जे मंत्र आहेत ते एकत्र केले आणि तो यजुर्वेद केला. नंतर याज्ञवल्क्यांनी त्यात परत भर घातली आहे. शुक्ल आणि कृष्णाचे 2 झाले, पण एकत्रच धरा तो. ज्याच्यामध्ये तंत्रात्मक भाग सांगितलाय. पटकन झटदिशी एखादी गोष्ट हवी असेल तुम्हाला तर दैवी उपासना कशी करावी, जादू व्हावी असेल, ते अथर्वण वेद. आमका यज्ञ करा म्हणजे तुम्हाला मुलगा होईल. रामांचा जन्म असा झालाय. तो अथर्वण वेदांतर्गत कल्पसूत्र नावाच्या सूत्राप्रमाणे चालवला गेलाय ऋष्यशृंगांकडून तो यज्ञ. हो, अथर्वण वेद. आणि गायनपर वेद, त्याला सामवेद. अतिशय गोड आहे बरं का. म्हणून भगवान वेदांमध्ये मी सामवेद आहे असं म्हणतात. वेदानाम सामवेदोस्मी. हे 4 नाही आहेत, 4 पार्ट केलेत त्यांनी. कशा करता बोलतोय? कारण ऋग्वेदी लोकांच्या घरामध्ये यजुर्वेद म्हटला जात नाही. आम्ही अमक्या वेदाचे. हे गैरसमज काढून टाकले पाहिजे. आपण सगळे एक आहोत हे इथून आधी सुरुवात केली पाहिजे. असो, नको त्यात अडकायचं नाही. सगळे वेद आपलेच आहेत. हा, आपल्या परंपरेनं ऋग्वेद तर त्याचा निश्चित त्याचा सन्मान ठेवा, पण बाकीच्याचा अपमान केला तरच आपल्या वेदाचा सन्मान होतो असं नाही. पण गंमत म्हणजे माहिती काही नसतं वेदांचं तरी माणसं अभिमान बाळगतात. आमचे गुरुजी म्हणाले की हल्ली वेदाचा उपयोग मुलगी नाकारायला ठेवलाय म्हणले लोकांनी. काहीच नाही जमलं की शेवटी तुम्ही आमच्या वेदाचे नाही आहे म्हणून मुलगी नाकारतात म्हणले. एकच वेद आहे. पुन्हा 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 लक्षात घ्याल, भागवत याला प्रमाण आहे. असो, यानंतर त्यांनी काय केलं? 5 शास्त्र लिहून झाली होती. सांख्यशास्त्र लिहून झालं होतं, न्याय लिहून झालं होतं, कणादांचं वैशेषिक लिहून झालं होतं, पतंजलींनी योगशास्त्र लिहिलं होतं आणि जैमिनी नावाच्या ऋषींनी पूर्वमीमांसा लिहिली होती. या सगळ्याला उत्तर म्हणून उत्तर मीमांसा म्हणजे ब्रह्मसूत्र लिहिली. 6 शास्त्र आपल्याला ताब्यात आली. 4 वेद, 6 शास्त्र, 18 उपपुराणं लिहिली. त्याची यादी दिली त्यांनी. 17 पुराणं लिहिली. आणि एवढं करून सुद्धा वेदव्यासांना पुरे असं वाटे ना. तृप्त ज्याला म्हणतात, ज्याला जॉब सॅटिस्फॅक्शन म्हणतो की नाही आपण. काय असतील पुन्हा पुन्हा मला असं वाटतं देवाचं दर्शन होऊ दे ना होऊ दे, नारदांचं आणि व्यासांचं व्हावं केव्हा तरी. कारण ते चिरंजीव आहेत. व्यास चिरंजीव, अश्वत्थामा बलिही आणि व्यासहा. व्यास चिरंजीव आहेत. कधीतरी त्यांनी एक कृपादृष्टी आपल्यावर टाकावी. अहो, सगळे संत ज्यांना फॉलो करतात ते व्यास कसे असतील असं अंगावर रोमांच उभा राहायला पाहिजे. कसे असतील व्यास, एवढंच फक्त. पण सगळं विज्ञान आलंय होते ते. विज्ञानानं न कळलेले कितीतरी सिद्धांत आपण कदाचित बघू, वेळ कशी मिळते त्याच्यावरती. मी आजच्या विज्ञानाच्या भाषेत सांगणार आहे म्हणजे अंदाज आपल्याला येईल की कसं काय हे. असो, आणि व्यासांना असं वाटलं अस्वस्थ आहेत. कशा करता? लोकांकरता मी किती करू. त्यांना काही त्यात स्वार्थ नाही. त्यांना साहित्य संमेलनाचा अध्यक्ष बनायचं नाही. त्यांना कुठलं सर्टिफिकेट नको, काही नको आहे त्यांना. जशी एखादी प्रामाणिक गृहिणी असते, प्रामाणिक सुगरण असते, ती लोकांनी पोटभर जेवावं याकरता स्वयंपाक करते. तिला कोणी चांगलं म्हणावं ही अपेक्षा नसते. लोक जेवले किती सुखी, आनंदी.
तिला नाही उरलं तर ती थोडे पोहे कालवून खाईल, पण पातेली फक्त फोडून खायची राहिली हो. आमटी संपली, सगळे संपले, कोशिंबिरी संपल्या, भाज्या संपल्या, पोळ्या पकवान सगळं संपलं. जीव लावून तिनं पहाटपासून आदल्या दिवशीपासून पुरण बिरण करून हे सगळं केलेलं असतं. अजून चालेल उदाहरण काही वर्ष हे. आज कारण अशी पर्सनॅलिटी असते हे अजून आपण विसरलेलो नाही. आपल्यापैकी सुद्धा कोणी तसा असू शकेल की जीव लावून स्वयंपाक करून लोकांना पोटभर. एक्झॅक्टली हे जसं आपल्या शरीराचं भोजन असतं तसं आपल्या बुद्धीचं अंतःकरणाचं भोजन तयार करतात वेदव्यास, की सगळ्या स्तराच्या लोकांचा उद्धार झाला पाहिजे, सगळ्या स्तराचा. आणि तरी सुद्धा व्यासांना असं पुरे वाटत नाहीये, जॉब सॅटिस्फॅक्शन नाही आहे. आणि इतक्यात त्यांच्या कानावरती गोड स्वर आले हो वीणेचे. नारायणा रमा रमणा, नारायणा रमा रमणा, नारायणा रमा रमणा, नारा. मधुसूदना मनमोहना, मधुसूदना मनमोहना, करुणाघना रे नारायणा. तो परमानंदा दे प्रसादा व्यंकटेशा, दे प्रसादा व्यंकटेशा, जगताचा आनंदा रे नारायणा रमा रमणा, नारायणा नारायणा नारायणा. जीवाला जेव्हा ज्ञानाची प्रामाणिक तळमळ लागते, तो जेव्हा प्रामाणिकपणे संकटात असतो त्यावेळेला त्याचे सद्गुरू तिथे प्रकट होतात, कारण ते अप्रकट रूपानं तिथेच असतात. फक्त प्रकट व्हायचं असतं त्यांना. प्रत्येक जीवाला, आपल्याला सुद्धा आपले सद्गुरू आपल्या जवळ आहेत याचं फिलिंग यावं, हे वाटावं म्हणून ही कथा ऐका. माझे सद्गुरू माझ्या जवळ आहेत. प्रामाणिक संकट पाहिजे, मात्र उगाच आपलं काहीतरी नेट गेलं हे काही संकट नाही सांगायचं. जेव्हा जीव प्रामाणिकपणे तळमळतो तेव्हा सद्गुरू निश्चित येतात. त्याप्रमाणे सद्गुरुनाथ आले, नारदांचं आगमन झालं, पाद्यपूजा झाली आणि नारदांनी प्रश्न विचारला, काय रे
व्यासाना प्रश्न विचारला. व्यासाने सांगितलं असं असं एवढं सगळं केलं, महाभारत लिहिलं. 1,00,000 श्लोकांचा ग्रंथ, 1,00,000 पेक्षा थोडे जास्त आहे. पण तृप्ती नाही हो, इतकं सगळं. अहो गीता लिहिली आहे, महाभारत म्हणजे गीता. गीता हे महाभारताचा कळस म्हणजे श्रीमद भगवद्गीता आहे. तरी मला असं वाटत नाही की पुरे, असं नाही वाटत. व्हॉट टू डू? मग त्यांनी काय केलं? ही इज द ओनली टीचर सांगितलंय. तोच खरा शिक्षक आहे. तो काय करतो? तो टीच करत नाही, तो कोच करतो. फक्त मार्गदर्शन करतो. तुझं हे चुकतंय म्हणून तुझं असं होतंय असं कधीही मोठे लोक म्हणत नसतात. मी असं केलं असं ते म्हणतात. मोठ्या लोकांची पद्धत ही असते. कसा होणार तू तयार? नाही असं म्हणणार ते कधी. असं केलं होतं मी म्हणून माझं कल्याण झालं. आपण जसं मोठी माणसं आली ना घरामध्ये, गुरुजी आले, प्रवचनकार आले आणि मुलगा लहान आहे, मुलगी लहान आहे, मग आपण म्हणतो हे बघ नमस्कार कर, हे बघ मी करतो. असं करतो की नाही? ही जशी सज्जनांची पद्धत असते, सज्जनांची रीत असते, तसं देवर्षी नारदांनी एक कथा सांगितली आहे इथे. ती कथा संपूर्ण भागवताचं बीजारोपण आहे. सांगू का नको? त्याला विचारलं पाहिजे. आणि त्यांनी भागवत बरीच यूट्यूबवर वाचली आहेत. बुवानी ती कथा नाही सांगितली, त्यांनी तिथे सांगितली होती म्हणून म्हटलं काल. असा श्रोता पाहिजे. खूप छान कथा आहे. देवर्षी नारद सांगतात, पूर्वकल्पामध्ये, आत्ताच 71 महायुगांचा आपण विचार केलाय, असा पूर्वकल्पामध्ये मी उपबरहण नावाचा गंधर्व होतो, गायक होतो आणि खूप चांगला गायचो. त्याचा परिणाम असा झाला की मला थोडा अहंकार झाला आणि अहंकाराच्या परिणामानं मी स्वर्गामध्ये गाताना काही चूक केली, अनवट राग काढला म्हणा, किंवा आदल्या दिवशीची जास्त झाली झोप वगैरे असं म्हणा, असा वेडावाकडा गायलो. विष्णू नाराज झाले. देवतांना चूक चालत नाही. भाव म्हणून तुम्ही चुका करत बसाय करता, भावाचं तुम्ही पाठबळ नाही घ्यायचं, सगळं बरोबर करायचं आणि मग त्यांनी भागणार नाही म्हणून भाव ठेवायचा. तेव्हा सगळी पंचपक्वान्न केलीत पण गरीबाची मीठ भाकरी करून घ्या, नाही तर नुसती मीठ आणि भाकरी ठेवायची, बघ मीठ भाकरी घे, असं नव्हे. देवाला चूक आवडत नाही. जास्तीत जास्त बिनचुकता हा देवाचा लाडका विषय, लक्षात घ्याल. डिसिप्लिन आणि इमोशनल हे दोन्ही एकत्र पाहिजे. विलक्षण डिसिप्लिन, विलक्षण शिस्त आणि तेवढीच भावनिकता, दोन्ही एकत्र पाहिजे. भावनेच्या नावाखाली आपण बेशिस्त जर झालो तर देवतांना आवडत नाही, यश मिळत नाही त्या लोकांना. समर्थांची ओवी सांगतो म्हणजे पक्का होईल हा मुद्दा. प्रज्ञावंत आणि अनन्य. प्रज्ञावंत म्हणजे कमालीची बुद्धिमत्ता, अत्यंत शार्पनेस, आणि अनन्यता म्हणजे भावुकता. देवा तुझ्याशिवाय कोणी नाही रे. हे दोन एकत्र झालं तरच म्हणाले साक्षात्कार होतो. असो. आणि रागावले विष्णू, नाराज झाले. काही मोठी माणसं काही बोलत नाही, दुर्लक्ष करतात, असं केलं त्यांनी. पण ब्रह्मदेवाने शाप दिला. कुठं कधी काय कसं वागायचं कळत नाही तो मनुष्य मोठ्यांच्या सभेत बसायला योग्य नसतो. जा मृत्यूलोकात जन्म घे. त्यावेळची जी पृथ्वी होती त्या ब्रह्मांडातली कुठल्या सूर्यमालेतली, कारण अशा अनेक सूर्यमाला आहेत तिथे, आणि तिथे दासी पुत्र हो. आणि एका गावात जन्म घेतला मी, आणि मला तिथे कृपा मिळाली. ती कशी ऐका. गरीब होतो, 1 वर्षाचा होतो आणि माझे वडील वारले. माझी आई गावात शेणसडा टाकायला जा, सारवायला जा, अशी कामं करायची. दासी, पडेल ते काम करायचं. झोपडीत राहायचो आम्ही. मी असा छोटासा. गरीबाला सगळे हडतोड करतात. योग्य का अयोग्य याचा विचार नाही. त्या गरिबांनी काही प्रूव्ह केलं की त्याचाच बक्षीस समारंभ ठेवतात की नाही. दोन्ही अर्थाने विचार करून ठेवा. आणि म्हणून मला सगळं हे तिकडे जा, हे तिकडे जा, हे तिकडे जा, समोर येऊ नको, कोणी बोलावं, गरिबाला कोणी बोलावं. आणि सगळ्यांनी अपमान करून 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 माझ्यामध्ये एक इन्फिरिट्युअर कॉम्प्लेक्स ज्याला म्हणतात
न्यूनगंड निर्माण झालेला. मी घाबरायचोच लोक पाहिले की असा गरीबासारखा बसून राहायचं. अपमान, यांनी अपमान केला, त्यांनी अपमान केला, भिकारी आहे भिकारी आहे असं बोलायचं लोक. व्यासजी माझं भाग्य उजळलं आणि आमच्या गावामध्ये 4 महिने कथा सांगायला एक प्रवचनकार आले. भगवंताची गोड कथा त्यांनी सांगायला आरंभ केला. पूर्वी 4-4 महिने कथा चालायच्या. ऐकणाऱ्यांचंही बळ असायचं आणि सांगणाऱ्यांच्या जवळ सुद्धा तेवढा स्टॉक असायचा. दोघांच्याकडे दोन्ही क्षमता असायच्या. आणि असे ते आले. आता त्यांची व्यवस्था कोण करणार? प्रवचनकार कीर्तनकार ही मंडळी आली तर त्यांची व्यवस्था करावी लागते ना. ओ तुम्ही इथे राहा, इथे तुम्ही आंघोळी करा, इथे तुम्ही स्वयंपाक का काय जे असेल ते. तर त्यांच्याच कच्च्या सेवेला म्हणजे सारवून घ्यायचंय, अंगण झाडायचंय, भांडी घासायचे, स्वयंपाक स्वतःच स्वतः करायचे ते. पण हे काम करायला माझ्या आईला अपॉइंट करण्यात आलं आणि मी पण तिच्या मागं पदर धरून असं शेपटासारखं असायचं. ते गुरुजी आंघोळीला गेले की तिथून 2-3 तास त्यांना नदीवरून परत यायला लागायचं. तेवढ्या वेळात शेणसडा घालायचा अंगणामध्ये, आधी झाडून घ्यायचं, शेणसडा घालायचा, रांगोळी काढायची, काय जे असेल ते. मग त्यांची काही कपडे जे धुतलेले चालतात यांनी ते धुवून आणायचे. त्यांचं स्वयंपाक झाला की त्यांचं ते वाढून घ्यायचं आणि बाकीची भांडी बाहेर ठेवायचे. मग ते अन्न आम्ही खायचो असं वर्णन केलंय भागवतात. म्हणजे इथे श्लोक असा आहे. ते जे श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे असं म्हणत जप करत त्यांनी स्वयंपाक केलेला असायचा. ते अन्न मला आणि आईला खायला मिळालं. आधी पोटभर खायला मिळायला लागलं आणि ते प्रसादाचं. आणि मला आधी जेवणाची सोय झाली. इतकी गरिबी की जेवणच नव्हतं, ते सोय झाली. आणि मग झालं असं की ते प्रवचन करायचंय. मग त्या प्रवचनाला मी एक दिवस जाऊन बसलो तर मला ते इतकं आवडलं. मला असं वाटलं पुढं बसूया म्हणून असं पुढं गेलो. फाटका पंचा असा डोळ्यासमोर आणा आहे, अगदी गरीब असा काळा सावळा मुलगा भिकाऱ्यासारखा असा पुढं जाऊन बसलो. व्यवस्थापकांनी मला हटकलं. त्या आयोजक जे होते त्यांनी लय भिकाऱ्या मागे जाऊन बस, जा तिकडं. माझ्या डोळ्यात पाणी आलं. पण माझा जन्मच अपमान सहन करून घेण्याकरता आहे असंच मला बिंबवलेलं होतं. त्यामुळं मी गोल वळलो आणि मागे गेलो आणि बसायला लागलो. तेव्हा तेवढ्या तासभर जे काय मी पुढे येऊन बसलो होतो, अर्धा तास थोडा वेळ बसलो होतो, तेवढ्या वेळात त्या दयाळू प्रवचनकारांना, त्या सद्गुरूंना असं वाटलं की हा एकाग्रतेनं ऐकतोय, असा श्रोता समोर पाहिजे. म्हणून त्यांनी त्या आयोजकांना सांगितलं, अरे त्याला इथे बसवा रे. कुठलाही प्रामाणिक प्रवचनकार, कुठलाही चांगला वक्ता ज्याच्यामध्ये वक्त्याचे गुण आहेत, तो त्या श्रोत्यावर प्रेम करतो जो श्रोता प्रवचनावर प्रेम करतो. हे लक्षात ठेवा. व्यवहार सोडून तो वागेल असं नाही, पण त्याच्या अंतःकरणात तेच लोक असतात जे कथेचा सन्मान करतात, कारण त्यानं जीवन त्याच्याकरता अर्पण केलेलं असतं ना. त्यामुळं त्या प्रवचनकारांनी मला समोर बसवलं आणि त्या आयोजकांना सांगितलं, बसू द्या रे त्याला इथे. आता त्यांच्या पुढं काय म्हणणार म्हणून मला बसायला जागा मिळाली. आणि ते रंगवून भगवंताची कथा सांगायचं. व्यासजी ती ऐकता मी इतका एकाग्र व्हायचो, त्यांच्या डोळ्यातून पाणी वाहायला लागलं ना की माझेही डोळे पाणवायचे. त्यांनी एखादा विनोद केला की मी असा खुदकन हसायचो. लहान मुलांचं अंतःकरण बोथट झालेलं नसतं, त्यामुळे ते संस्कारक्षम असतं. समर्थ म्हणाले, एकदा मनुष्य बनचुका झाला की त्याला कळतं सगळं, पण तो ते बिंबवून न घेण्याच्या मोडमध्ये गेलेला असतो, मनस्थितीमध्ये गेलेला असतो. वये थोरते चोर, वये थोरते चोर भावार्थ नाही, विकारे बुडाले अहम भाव डोही, अहंता नसे हो तयाले कुरासी, अहंता नसे हो तयाले कुरासी, म्हणोनी बहु आवडी रामदासी,
समर्थ म्हणाले, मला लहान मुलं या करता आवडतात, ते जे ऐकतात ते मनापासून ऐकतात आणि जमेल तितकं फॉलो करतात. मी असा समोर बसायचो आणि एकाग्रतेनं ऐकायचो. माझं विचार विश्व बदलून टाकलं त्या प्रवचन करा. इतके दिवस हा काय बोलेल, तो काय बोलेल, भात खायला मिळेल का, जेवायला मिळेल का, सारखा रडत असायचो मी. जीवन बदलून टाकलं त्या प्रवचनकाराने माझं. आणि आता मला कळलं 2 दिवसांनी प्रवचनांची सांगता होणार आहे. खूप गर्दी, गावातले मोठे मोठे उद्योगपती, श्रीमंत, पंडित, वैदिक, मोठे मोठे लोक त्यांच्या पूजेला त्या प्रवचनकारांच्या. दुतर्फा गर्दी. मी पण कोपऱ्यात उभा राहिलो होतो. ते असे आशीर्वाद देत चालले होते. मी असा कोपऱ्यात उभा राहिलो होतो, 4-5 वर्षाचा छोटासा, आणि असा लांबनं पाहत होतो आणि माझ्या डोळ्यातनं घळघळ अश्रुधारा वाहत होत्या. कारण हे आनंदाचे दिवस संपणार आता. माझ्या जीवनात मी इतका आनंदी कधी नव्हतो जेवढा आनंदी मी हे प्रवचन ऐकताना होतो. व्यासजी, माझ्या डोळ्यातलं पाणी त्या प्रवचनकाराने पाहिलं आणि मला जवळ बोला आणि प्रश्न विचारला, बाळा रडतोस का रे? ते माझ्याशी बोलले. ज्यांच्याशी बोलायला मोठे मोठे श्रीमंत, मोठे मोठे वैदिक, मोठे मोठे पंडित धावपळ करत यायचे, ते स्वतःहून माझ्याशी बोलले. माझ्यासारख्या भिकाऱ्याशी बोलले, रडतोस का? काय बोलू मला सुचेच ना. पण पटकन माझ्या तोंडातून शब्द गेले, तुम्ही निघालात ना गावाला म्हणून मी रडतोय. ते म्हणले, बाळा मी तर तुला काही दिलं नाही. मी निघाल्यानंतर तुझ्या डोळ्यात पाणी येणे पण मी तुला काय दिलंय? आजही विचारवंतांचा प्रश्न आहे समाजातल्या विचारवंतांचा, की संतांची गरज काय आहे? मोठे मोठे राजकारणातले काही वर्षापूर्वी बोलले होते, बरळले होते, म्हणणार होतो मी पण, मला की ज्ञानोबांची आता महाराष्ट्राला गरज नाही असं म्हणले. नाव घेत नाही मी. अनेक विचारवंतांचा आजही प्रश्न आहे की संतांची गरज काय? कबीरांनी याचं उत्तर देऊन ठेवलंय 500 वर्षापूर्वी. आपल्या अंतःकरणामध्ये पवित्र विचारधारणा पक्की करण्याचं काम जर कोण करत असतील तर ते संत करतात. आग लगी आकाश में, आग लगी आकाश में बरस पड़े अंगार, अगर संतन न होते तो जल जाता संसार. विचार करा हो, जिथे रोज बॉम्बस्फोट होत आहेत तिथे संत कमी झाले म्हणूनच होत आहे ना हे. आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणाशी संतांचा डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली संबंध आहे म्हणून आपण चांगले वागतोय. लक्षात घ्याल, कायद्याला घाबरून कधी मनुष्य वाईट म्हणजे चांगलं वागत नसतो किंवा वाईट वागायला घाबरत नसतो. कायदा किती सांभाळू शकतो सांगा ना. कायद्याने जर काम होत असतं तर आज सगळं चांगलं झालं असतं की नाही. मी वाईट वागणारच नाही हीच प्रेरणा आपल्याला झाली पाहिजे. आणि ही प्रेरणा द्यायचं काम कोण करतात तर संत करतात. संत समाजाला वाईट वागू देत नाहीत. जशी तुळस 24 तास ऑक्सिजन देते आणि पोल्युशन कमी करते, तसे संत वैचारिक प्रदूषण कमी करणारे असतात. म्हणून संतांच्या जवळ जावं. संता सवे बैसता योगज्ञाने पैसता, गुरुचरणे उपासिता. माऊली म्हणाली, संतांची सेवा करा, संतांच्या सान्निध्यात राहा, आपोआप फरक पडतो. बाळा मी तर तुला काही दिलं नाही. हा मुलगा सांगतो, दिलत ना महाराज, तुम्ही मला देवावर प्रेम करायला शिकवलं. तुमचं प्रवचन ऐकलं आणि मला देवाबद्दल प्रेम. मी तर काहीच लहान मुलगा आहे, मला देव बिव काहीच माहित नाही. भगवंतावर प्रेम करायला तुम्ही मला शिकवलं. समर्थ म्हणाले, जे त्रैलोकी नाही दान, ते करीती संत सज्जन, तया संतांचे महिमान काय म्हणून वर्णावे. संत प्रेमदान करतात. देवावर प्रेम कसं करावं हे आपल्याला संत शिकवतात. बाळा इकडे ये, तुला काही विचारायचं आहे का? मी खूप दिवस रोज आईला विचारायचो, आई ज्या देवाबद्दल ते प्रवचनकार सांगतात तो देव कुठं राहतो ग?
ती म्हणायची तुझी भुणभुण माझ्या मागं नको, त्या प्रवचन करणं विचार. आज ती संधी आली आणि मी प्रश्न विचारला त्यांना की ज्या देवाबद्दल, ज्या भगवंताबद्दल तुम्ही बोलता तो सगळ्यांचा असतो, तो कुठं राहतो हो? त्यांनी मला कडेवर उचललं, भिकाऱ्याला मला त्यांनी कडेवर उचललं आणि त्याने त्यांच्या हातावर घेतलं. 4-5 वर्षाच्या मला असे गालावर असं असं केलं आणि सांगितलं, बाळा तुला कशाला पाहिजे तो देव? सगळा आजूबाजूचा समाज मला हसत होता, सगळे विद्वान लोक मला हसत होते. माझा प्रश्न बावळटासारखा आहे असं त्यांना वाटत होतं. पण माझे गुरुदेव गंभीर झाले आणि त्यांच्या मुखातून एकच अस्फुट वाक्य बाहेर पडलं, माझ्या कथेचं सार्थक झालं. कथेचं सार्थक गर्दीने होत नाही, कथेचं सार्थक दुसऱ्या कुठल्याही व्यावहारिक गोष्टीने होत नाही. कथेचं सार्थक होण्याकरता एकच परिमाण आहे, ऐकल्यानंतर एका जरी श्रोत्याला योग्य वैराग्य प्राप्त झालं, एका जरी श्रोत्याला भगवंताचं प्रेम प्राप्त झालं, एका जरी श्रोत्यानी आपलं जे चुकत असेल ते बदलायला आरंभ केला, तर पक्क समजावं आयोजनाचं सार्थक झालं, बोलण्याचं सार्थक झालं, अभ्यासाचं सार्थक झालं. सगळा समाज मला हसत होता. गुरुदेव म्हणाले, तुला कशाला पाहिजे नव्हतं देव? मी म्हणालो, गुरुजी तुम्ही बोलता बोलता बोललात ना की ज्याला कुणी नसतं त्याचा भगवंत असतो, जिसका कोई नहीं उसका खुदा है यारो. मला पण कुणीच नाहीये हो, माझी गरीब आई आणि मी दोघं राहतो. या समाजात माझं पण कुणी नाहीये. तुम्ही म्हणलात तर त्या देवाला मी भेटेन आणि तो मला आपलंसं करेल. बस मला काही नको दुसरं, मला प्रपंचातलं काही नको, मला त्याने फक्त आपलं म्हणावं. गुरुदेव अजून गंभीर झाले. लोक हसतच होते, पण गुरुजी माझे गंभीर झाले. खरंच पाहिजे तुला तो देव? होय. माझ्या डोळ्यामध्ये त्यांनी निश्चय पाहिला, माझ्या डोळ्यातली भावुकता पाहिली आणि मला समोर उभं केलं आणि मस्तकावर हात ठेवला आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हा महामंत्र मला दिला व्यासजी. आणि मला सांगितलं, याचा जप करत जा. किती करू? तू जप करत जा, मोजू नको, तो मोजेल. तिथून मी घरी आलो आणि सारखा जप करत बसायचो. गुरुजी तर निघून गेले. ओम नमो भगवते वासुदेव, ओम नमो भगवते. एकटाच बसायचो. त्याची एक दिवस माझ्या आईला सर्प चावला आणि ती मरून गेली. तिच्या देहाला अग्नी देत होतो मी त्यावेळेला. जे आले होते लोक, 5-10 लोक होते, ते म्हणले, अरे 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 हे पोरकं झालं, याला तर कोणी नाही. मी तिथे स्मशानात म्हणालो, नाही माझा भगवंत आहे ना, माझा भगवंत आहे. आणि मधुपुरी इथे जाऊन मी भरपूर जप केला, खूप जप केला आणि एक दिवस भगवंत माझ्यासमोर अवतीर्ण झाले. त्यांनी सांगितलं, बाळा तुझ्या नशिबात या जन्मी माझं दर्शन नव्हतं, पण तू इतक्या तीव्रेन भक्ती योगेन शब्द आहे भागवतातच वापरला. इतक्या तीव्रतेनं माझं नाम घेतलंस म्हणून तुझ्या नशिबात नसताना मी तुला दर्शन द्यायला आलो. अवघ्राण केलं, मस्तकाचं चुंबन घेतलं, डोक्यावरून हात फिरवला आणि सांगितलं, बाळा आता देह पडेपर्यंत माझं नाम गात राहा. याचं जे बक्षीस आहे ते मी तुला पुढच्या जन्मी देईन. बस एकदा दर्शन झालं, काम झालं. आता मला खात्री झाली ना, तिकडून मला सिग्नल मिळालाय. मी भरपूर जप करत राहिलो आणि देह पडेपर्यंत जप करत राहिलो. तो देह पडला आणि भगवंतानी त्यानंतर मला चिरंजीव केलं आणि दुसरं म्हणजे माझं प्रचारक केलं. व्यासजी तुमच्यासारख्या महान व्यक्तीचा सद्गुरू होण्याची योग्यता माझी थोडीच होती. अगदी साधा होतो मी, पण
प्रेमाच्या दानानी मला त्या प्रवचनकार कोण त्या ज्या कल्पामध्ये होते त्यांनी मला जे भगवंतावर प्रेम करायला शिकवलं त्याने मी असा झालो. म्हणून तुम्ही असा एखादा ग्रंथ लिहा की भोळ्या भाबड्या माणसाला सुद्धा देवावर प्रेम करावं असं वाटावं आणि विद्वानातल्या विद्वानाला सुद्धा आपली विद्वत्ता बाजूला ठेवून प्रेम करावं असं वाटावं. ज्याला काही कळत नाही त्याचा तो कॉम्प्लेक्स दूर व्हावा, इन्फेरिटिव्ह कॉम्प्लेक्स, न्यूनगंड. आणि ज्याला खूप कळतं असं त्याला वाटतं. त्याच कारण कुठलाही कॉम्प्लेक्स असेल ना, कुठलाही गंड असेल ना, तर आपल्याला सत्यज्ञान होत नसतं. हो, सत्यज्ञान होण्याकरता कुठलाही गंड गळून पडायला पाहिजे. मी न्यूनगंडही नको, अहंगंडही नको. म्हणून भागवत हा असा ग्रंथ आहे की विद्वानातल्या विद्वानाचे सुद्धा खोड मोडतो. विद्यावताम भागवते परीक्षा असं म्हटलंय. त्याला विद्वत्तेचा अहंकार आहे, त्यांनी भागवत वाचावं, एक एक कन्सेप्ट नीट ऐकावं, नीट बरं का. एक एक तो मंत्र, अरे बाप रे, नुसतं चकितच व्हायला होतं. बाकी पुराण सोपी आहेत तुलनेनी, वाचायलाही सोपी आहेत आणि कळायलाही सोपी आहेत. पण भागवत असा ग्रंथ आहे की विद्वानाची सुद्धा हाऊस जिरवतं आणि भोळ्या भाबड्या माणसाला कुठेतरी स्टेप अप करतं. अरे काही काळजी करू नको रे, कृष्णाने लोणी खाल्लं, तनसुख मनसुख बारक्या भेलक्या शेंबड्या पोरांकडनं कृष्णाने लोणी खाल्लं रे. इतका महान आहे तो, तरी पण कुणातही येतो आणि शुद्ध प्रेमाचा तो केलेला आहे. हे ऐकल्यावर कुठेतरी कॉन्फिडन्स वाढतो की नाही आपला. व्यासजी म्हणाले गॉट इट, कळलं मला काय लिहायला पाहिजे. आणि यानंतर सुरेख असा ग्रंथ लिहून झाला तो म्हणजे श्रीमद भागवत. हे शुकदेवानं शिकवलं आणि परीक्षिती समोर येऊन शुकदेवानी आता भागवत सांगायचंय, थोडं नाम गाऊया. आणि कसे आले शुकदेव परीक्षितीला भागवत. आधी त्या राजाला राजा होतो, जसं आई पण मुलाला म्हणते राजा, तसा राजा नव्हता. पृथ्वीचा राजा होतो आणि त्याला भागवत ऐकावं असं वाटलंय. पृथ्वीचा राजा, नुसतं 2 BHK नव्हतं त्याचा, इतका श्रीमंत होता, पण त्याला सगळं टाकावं भागवत ऐकावं असं वाटलं. याचं काय कारण घडलं हे आपण बघूया. पण तत्पूर्वी थोडं नाम गा, म्हणजे जरा जागाही होतो एखादा मनुष्य आणि फ्रेशही होतो नवीन ऐकायला. हरि सुंदर नंद मुकुंदा, हरि सुंदर नंद मुकुंदा, हरि सुंदर नंद मुकुंदा, हरि नारायण हरि ओम, हरि नारायण हरि ओम, हरि नारायण हरि ओम, हरि नारायण हरि ओम, हरि केशव हरि गोविंदा, हरि केशव हरि गोविंदा, हरि केशव हरि गोविंदा, हरि केशव हरि गोविंदा, हरि नारायण हरि ओम, हरि नारायण हरि ओम, हरि नारायण हरि ओम, हरि नारायण हरि ओम, हरि सुंदर नंद मुकुंदा, हरि सुंदर नंद मुकुंदा, हरि सुंदर नंद मुकुंदा, हरि सुंदर नंद मुकुंदा, हरि नारायण हरि ओम, हरि नारायण हरि ओम, हरि नारायण हरि ओम, हरि नारायण हरि ओम. वनमाली मुरलीधारी, बोलिए वनमाली मुरलीधारी, वनमाली मुरलीधारी, वनमाली मुरलीधारी, गोवर्धन गिरिवरधारी, गोवर्धन गिरिवरधारी, गोवर्धन
नित नित कर माखन चोरी, नित हरि नारायण हरि ओम, हरि नारायण हरि ओम, हरि नारायण हरि ओम, हरि नारायण हरि ओम, हरि सुंदर नंद मुकुंदा, हरि सुंदर नंद मुकुंदा, हरि सुंदर नंद मुकुंदा, हरि नारायण हरि ओम, हरि नारायण हरि ओम, हरि नारायण हरि ओम, हरि नारायण हरि ओम। नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। महाभारती युद्धाचा शेवटचा दिवस, अर्धवट तुटलेला दुर्योधन, वाचलेला कृतवर्मा आणि कृपाचार्य आणि अश्वत्थामा. अशा वेळेला दुर्योधनानं या अवस्थेत तुटलेला असून सुद्धा अत्यंत दुष्टाव्यानं याही स्थितीमध्ये सेनापती केला तो अश्वत्थाम्याला आणि सांगितलं, पांडवांचं तळपट कर आणि माझ्यापर्यंत येऊन पोहोच. मरेपर्यंत मला ही बातमी दे की पांडव संपले. त्याच वेळेला भगवान गोपालकृष्णांनी पाची पांडवांना त्यांच्या शिबिरामध्ये त्यांच्या अंथरुणावरती त्यांच्या बेडवरती न झोपवता सांगितलं, जरा आपल्याला फिरून यायचंय चला, आणि कुठेतरी लांब मुक्कामाला नेलं. आणि म्हणून तिथे त्या पांडवांची 5 मुलं झोपली. अश्वत्थामा पांडव समजून त्या 5 मुलांना, युधिष्ठिराचा प्रतिबंध, द्रौपदीची मुलं आहेत 5, युधिष्ठिरापासून झालेला प्रतिविंध्य, भीमाचा सुतसोम, अर्जुनाचा श्रुतकर्मा, नकुलाचा शतानिक आणि सहदेवाचा श्रुतसेन, अशी 5 मुलं झोपेत असताना त्यांच्या माना कापल्या. पांडव समजून. आणि अश्वत्थाम्यानं दुर्योधनाला आणून ती 5 मुंडकी जेव्हा दाखवली, आपण जसं शहाळं वगैरे आणतो असे, तेव्हा दुर्योधनानं पण त्याची निंदा केली. यांना कशाला मारलं? मारायला पाहिजे होतं यांच्या बापांना. आणि दुर्योधन मरून जातो, वाटच पाहत असतो तो आणि मरतो, म्हणजे तो त्याचा देह संपला. द्रौपदीला जेव्हा कळलं आपण निपुत्रिक झालो, तेव्हा आभाळ कोसळलं. हो, खूपच वाईट वाटतं. त्या वाईट वाटण्याला काही मर्यादाच नाही, संपलं सगळं. कोण आहे ते? पकडून आणा त्याला. तिच्या सख्या भावालाही मारलंय त्याने, दृष्टद्युम्नाला. एक प्रतिहारी तिथना सेवक पळून गेला म्हणून वाचला, नाही तर सगळ्यांना संपवलं होतं अश्वत्थाम्याने. अश्वत्थाम्याने हे कार्य केलं हे कळल्याबरोबर अर्जुन आणि भीम 2 जण त्याला पकडायला जातात. खूप मोठं युद्ध होतं आणि एक प्रसंग असा आला की त्याला मुसक्या बांधून, जसं इथं वर्णन, यज्ञ पशु जसा बांधून आणतात, यज्ञात पशु जो अर्पण करायचा आहे तो जसा बांधून आणतात, मुसक्या बांधून, असा अश्वत्थाम्याला आणून उभा केला, समोर उभा केला आणि सांगितलं, द्रौपदी हा तुझा गुन्हेगार आहे, सांग कशा प्रकारची शिक्षा देऊ, तूच सांग. इतकं मोठं संकट आलेलं असताना सुद्धा द्रौपदीचा विवेक जागा आहे म्हणून भगवान सुद्धा तिला नमस्कार करीत असत. ताई, मी तुझा भाऊ सुद्धा म्हणायच्या योग्यतेचा नाही, मी तुझा दास आहे असं कृष्ण म्हणायचे. का? तर द्रौपदीचा विशालपणा. बंधू नव्हे दास तुझा. द्रौपदीबद्दल कुठलाच गैरसमज ठेवू नका. दुर्योधन ठेच काढला आणि ती म्हणाली, अंधे का पुत्र अंधा वगैरे कल्पना आहेत, हे महाभारतात नाही. मी सगळं महाभारत वाचून आपल्याशी बोलतोय. द्रौपदी जर तिथे असती आणि दुर्योधनाला ठेच काढताना पाहिला असता तर तिनं टॉवेल दिला असता टर्किसचा,
आणि सांगितलं असतं भाऊजी हे घ्या अंग पुसायला, हे त्याचं शील आहे. कुणीतरी साहित्यिक उठतो आणि लिहितो आणि त्याचा परिणाम नंतर घडलेला प्रसंग लोकांना बरोबर वाटतो. द्रौपदी इतकी चांगली आहे माहिती का, द्रौपदी इथेच दिसतंय तिचं वागणं. ती म्हणाली, म्हणजे इथला मूळ श्लोक आहे, मुच्यताम मुच्यताम एष. आपल्या भीमाला आणि अर्जुनाला सांगते, सोडा त्यांना, सोडा त्यांना. ब्राह्मणो नितरांग गुरु. ब्राह्मण हा सगळ्या वर्णाचा गुरु आहे ना, वर्णानाम ब्राह्मणो गुरु म्हटलंय. आणि त्यात तुमचे गुरुच आहेत ते, द्रोण नाही आहेत. म्हणजे द्रोणांच्या जागी आज कोण आहे? द्रोणाचार्यांच्या जागी द्रोणाचार्य गेलेत. त्यामुळे आता स एव भगवान द्रोण पुत्ररूपेण वर्तते, स एष भगवान द्रोण पुत्ररूपेण वर्तते. असं म्हणून द्रौपदीने अश्वत्थाम्याच्या पायावर डोकं ठेवलं. किती विशाल असेल विचार करा अंतःकरणीचं. आणि दुसरं कारण ती सांगते, याला जर तुम्ही ठार मारलात तर मला जे दुःख होत आहे ना, ते कृपी मातेला द्रोणाचार्यांच्या पत्नीला होईल. केवढी महान असेल द्रौपदी हो. क्षमा केली तिनं. आणि अर्जुनासमोर द्रोणाचार्यांचं नाव घेतल्याबरोबर अर्जुन मागे सरकला, कारण अर्जुनाचा वीक पॉइंट द्रोणाचार्य होते. खूप प्रेम होतं अर्जुनाचं द्रोणाचार्यांच्यावर. द्रोणाचार्य ज्या दिवशी धृष्टद्युम्नाने संपवले कृष्णांच्या युक्तीने, त्या दिवशी सगळ्या पांडव सेनेमध्ये जल्लोष चालला होता. रडत कोपऱ्यात बसला होता एकटा अर्जुन, कारण प्रेम केलं होतं त्यांनी आणि द्रोणांनी त्याच्यावर प्रेम केलं. अर्जुन म्हणला बरं, मागे सरकला. भीम म्हणला मी सोडणार नाही. भीम हा असा आहे बरं का, टीट फॉर टॅट. साई से सच्चा रहो, सज्जन से सद्भाव, दुनिया से ऐसा रहो जैसा पडे डाव. भीम म्हणला त्यातलं काही नाही, गुरुबिरू काही नाही, तो चुकला ना हाणा. आणि भीमाचं आणि द्रौपदीचं किंचित भांडण झालं इथे. इतक्यात आले महाराज कृष्ण आलेच. अर्जुन म्हणला बघ रे, हे भांडण सोडव. म्हणले भीमाचं म्हणणं काय आहे? तर त्यांनी इथं सांगितलंय, द्रौपदीचं म्हणणं आहे, ब्रह्म बंधुर्न हंतव्यः. ब्राह्मण जो आहे तो वर्णानाम गुरु असल्यामुळं तो अवध्य आहे. ते म्हणले बरोबर आहे. कृष्ण म्हणले द्रौपदीचं बरोबर आहे. भीमा तुझं म्हणणं काय? आतताई वधारहण. भीम म्हणला काही नाही, जो आतताई आहे त्याला संपवला पाहिजे, आतंकवादी आहे त्याला संपवलाच पाहिजे. ते म्हणले तुझंही म्हणणं बरोबर आहे. हे असं आहे बरं का, तो कधीही सरळ बोलत नाही. द्रौपदी का कहना सही है और भीम का कहना गलत नहीं है. अरे कहना क्या चाहते हो? अजून गोंधळात आहेत. गीता द्वैत सांगितलंय का अद्वैत सांगितलंय याच्याबद्दल मोठे मोठे पंडित अजून म्हणतात कृष्णांच्या गीतेबद्दल. लावी साधू संतांचा झगडा, हे कृष्णांची पर्सनॅलिटी आहे बरं. आणि विशेष म्हणजे पूर्ण गीतेमध्ये द्वैत आणि अद्वैत शब्द नाही आहेत. कधीही त्याचा मूर्तीकडे बघा, उभा तरी सरळ राहतो का? बोलच सरळ नाही, तत्वज्ञान त्याचं सरळ नाही. हिचंही म्हणणं बरोबर, त्याचंही म्हणणं बरोबर, असं कसं असेल? ते म्हणले सांगतो ना, युक्ती करा, हा प्रसंग रंगवायचा नाही आहेत आपल्याला. पण कृष्ण ही अशी गाठ आहे, लक्षात घ्याल, जेवढी सोडवायला जाल तेवढी अजून गुंतत जाते. श्रावणीला ते नाही का ते बरेचसे ब्राह्मण त्याच्यातच जास्त असतात. मी गडावर श्रावणीला पहिले 2 वर्ष बसलो, नंतर लक्षात आलं की साहित्य पुरवण्यात जी मजा आहे ते श्रावणीला बसण्यात नाहीये. असं सोडवतं. असे कृष्णाचं चरित्र आहे की जेवढे तुम्ही कृष्ण समजून घ्यायला जाल ना, अर्जुनाला सांगतो पळतोस काय षंडासारखा त्या युद्धातनं, आणि स्वतः पळाली की नाही. सगळं परस्पर विरोधी सगळं एकत्र आहे. म्हणून शब्द वापरले त्यांच्याकरता अनेक साहित्यकारांनी
सर्व विरुद्ध धर्माश्रयी भगवान. सर्व विरुद्ध धर्म एकत्र आहेत. म्हणून कृष्ण नावाची गोष्ट एवढ्याकरता एकच सांगतो वाक्य, आपण अनेकदा अनेकांकडनं ऐकलं असेल, मला ते खूप आवडतं. कृष्णांचा एक मोठा फोटो पाहिला होता मी खूप वर्षापूर्वी, एका माझ्या गुरुजींच्या बरोबर गेलो होतो, आणि तिथे खाली एक छान वाक्य लिहिलं होतं कृष्णांच्या पायाखाली, डोंट ट्राय टू अंडरस्टँड मी, जस्ट लव्ह मी. मला समजून घेण्याच्या भानगडीत पडू नका, फक्त माझ्यावर प्रेम करा, होईल ते काम. कारण तुम्हाला मी समजलो की तुम्ही मीच व्हाल, असं वेगळेपणाने त्याला समजून नाही सांगता येणार. म्हणून त्यांनी सांगितलं की आज्ञाभंगो नरेंद्राणाम विप्राणाम मानखंडनम प्रतक्षय्याच नारीणाम अशस्त्रम वध उच्यते. कुणाचा वध कसा करावा त्याचं शास्त्र आहे. विप्राणाम मानखंडनम, ब्राह्मणाचा किंवा कुठल्याही सज्जनाचा अपमान केला की त्याला मृत्यूप्राय वेदना दिल्यासारखं, त्याला मारलंच तुम्ही ठार, असा अर्थ होतो. म्हणून त्याचा अपमान काय करा, तर त्याचा मस्तक मणी, इथे असा तेजस्वी असा म्हणी होता, त्यामुळं त्याला सगळंच सुचायचं, पुढं काय होणार कळायचं बऱ्याचदा. आणि गंमत म्हणजे असं म्हणतात की 5000 वर्षापूर्वी आपली इथली पिनर लँड मोकळी झालेली आहे, अश्वत्थामा निमित्त आहे असं म्हणतात. कोणी डॉक्टर असतील तर त्यांना कळेल मला काय म्हणायचं. ह्याच्या इथे आतमध्ये आपल्या ती होती, आता ती कॅप्सूल आहे नुसती मोकळी ह्याच्या आत. तर ते भीमानी आपण जसं फणसातला गरा काढला, एकच राहिला, तो कसा काढू चाकूनी, फणस बाकी सगळं फणस असा एक पडला आहे, ते वाघाची कातडी सोडल्यासारखं ते आहे असं, आणि एकच राहिलेलं कसा काढू, तसा त्याचा मणी काढला आणि तो धर्मराजाला बसवला, असं वर्णन आहे. म्हणजे महाभारतात वर्णन आहे धर्मराजाला बसवला, इथे वर्णन आहे काढला, अपमानित केला. पण त्यांनी जाता जाता एक शेवटचा उपाय म्हणून पांडवांचा निर्वंश व्हावा एवढ्यासाठी अभिमन्यूची जी पत्नी होती, तिचं नाव उत्तरा, विराटाची मुलगी, तिच्या पोटात बाळ आहे असं कळल्यावर त्यानं नुसता बाण सोडला नाही लांबून, तर ब्रह्मास्त्र, ब्रह्मशिरस नावाचं अस्त्र सोडलं. अर्जुनाला कळलं आणि इकडून यांनी ब्रह्मास्त्र सोडलं. खूप 2 मोठी ब्रह्मास्त्र जेव्हा पण इन्फेक्ट व्हायला लागला तो गर्भ, त्यावेळेला थोडी महाभारतात आणि भागवतात फरक आहे. इथे गोपाल कृष्णाने स्वतः आपली पुण्याई खर्च करून त्या बाळाला जन्माला दिलाय. इथे वर्णन असं आहे की उत्तरा धावत धावत आली आणि कृष्णा कृष्णा कृष्णा, मामा माझ्या पोटामध्ये असं खूप आग होतीये, कारण इन्फेक्शन सुरू झालं होतं बाण तिकडून निघाल्याबरोबर. कृष्ण पटकन आचमन करतात आणि सांगतात, मी जर कडकडीत ब्रह्मचारी असेल तर बाणाचा प्रभाव, त्या अस्त्राचा प्रभाव बाळावर होणार नाही, मी जर कडकडीत ब्रह्मचारी असेल. आणि दुसरं, मी जर आयुष्यात एकदाही खोटं बोललो नसेल तर बाळ व्यवस्थित जन्माला येईल, असं वर्णन केलं आहे. आणि आलाच जन्माला तो. भागवताच्या श्रोत्यावर भगवंत किती प्रेम करतो लक्षात घ्याल. भागवताचा श्रोता भगवंताला इतका प्रिय आहे की तो व्यवस्थित राहावा याकरता भगवंत आयुष्यभराची पुण्याई खर्च करतो, इतके आपण त्याला आवडतोय. आता त्यानं पुण्याई खर्च करावी असं त्याला वाटावं एवढ्यानंच तो बोलावतो असं. आणि मग या बाळाचा जन्म होतो. खूप सविस्तर कथा आहे, पण आपल्याला पटकन पुढे जायचं आहे म्हणून मी काही गोष्टी थोडक्यात सांगतोय. या बाळाचा जन्म झाला आणि यानंतर भेटायला जर कुठं गेले असतील तर आपल्या आत्याला भेटायला गेले, कुंतीला भेटायला गेले. कुंतीनं खूप छान स्तुती केली आहे. 100पेक्षा जास्त स्तुत्या भागवतामध्ये आहेत. कधीतरी मला असं वाटतं नुसत्या भागवतातल्या स्तुत्याच बघाव्यात, नुसत्या स्तुत्यांचा विचार करावा. वेदस्तुती सगळ्यात अवघड स्तुती आहे आणि खूप कॉम्प्लिकेटेड आहे, म्हणजे ते समजून घ्यायला सुद्धा अवघड आहे. 10व्या स्कंधामध्ये मला वाटतं 87वा अध्याय फार सुंदर आहे. इथे कुंतीनं केलेली पहिली स्तुती आहे कृष्णांची. कुंती उवाच, नमस्ये नमस्ये पुरुषं त्वाद्यमीश्वरं प्रकृतेः परम् अलक्षं सर्वभूतानाम् अन्तर्बहिरवस्थितं मायाजवनिकाच्छन्नम्
अधोक्षजमव्ययं न लक्ष्यसे मूढदृशा नटो नाट्यधरो यथा कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः नमः पंकजनाभाय नमः पंकजमालिने नमः पंकजनेत्राय नमस्ते पंकजांघ्रये. अतिशय सुंदर स्तुती केली आणि आता खूप आनंद झाला. कृष्णा निघालास का? पांडवांचा विजय झालाय. पांडवांना सगळं पृथ्वीचं राज्य मिळवून दिलंयस. होय, आत्या सख्खी आत्या आहे कृष्णांची. वसुदेवाची सख्खी बहीण म्हणजे कुंती आहे. ती कुंतभोज राजाला दिली, लहान असताना देऊन टाकली म्हणून तिचं नाव कुंती झालं. पण आत्या तुला काय पाहिजे? ती म्हणाली एक गोष्ट दे देवा. विपदस संतु न शश्वत तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनम यस्याद पुनर्भव दर्शनम. देवा आमच्यावर नेहमी संकट टाक. ते म्हणाले संकट कशाला टाक? जेव्हा संकट येतं ना त्यावेळेला देवा तुझी तीव्रतेनं आठवण येते आणि तीव्रतेनं आठवण येते त्यावेळेला तुझं दर्शन होतं, जे दर्शन पुनर्जन्म टाळतं. वेगळंच लॉजिक आहे बरं का कुंतीचं. माणसं प्रपंचातली सुख मिळावीत याकरता देव बदलतात, महाराज बदलतात. आणि कुंती म्हणते देवा मला जीवनात दुःख दे. दुःखाकरता दुःख मानत नाही, मागत नाहीये. ती स्मरणाकरता दुःख मागते. आजही बघा आपण आनंदात देवाचं स्मरण करत नाही असं नाहीये, पण हृदयापासून स्मरण कधी करतो सांगा? खरं आहे की नाही? आमच्या मोरोपंतांची एक आर्या आहे. मोरोपंत म्हणाले भाग्यात नाठवे हरी, भाग्यात नाठवे हरी, संकट समयास मात्र हरी पाठ. सगळ्यांना पाठ आहे की नाही? साधारण जानेवारी फेब्रुवारी मध्ये मारुतीची मंदिरं लहान मुलांनी भरलेली असतात की नाही? परीक्षेच्या आधी महिनाभर आमचे गुरुजी सांगायचे मारुतीराया एवढा पेपर सोपा जाऊ द्या, पुढच्या शनिवारी नारळ. आता तो मारुती काय त्या 25-50 रुपयाच्या नारळा करता त्या परीक्षकाच्या गदावर डोक्यावर गदा घेऊन उभा राहणार का? त्याला काय येतात उत्तरं तेवढीच टाक बरं का प्रश्न. असं काही होत नाही. पण ही सायकोलॉजी बनून गेली. बरं मुलांना आपण शिकवलेलं नसतं काही असं की बरोबर मार्चच्या दरम्यानच जात जा, असं काही शिकवलंय का? DNA-तच आहे ते. भाग्यात नाठवे हरी, संकट समयास मात्र हरी पाठ. परिपाठ हाची लोके. मोरोपंत म्हणाले हाच परिपाठ आहे. परिपाठ हाची लोकी दावी मगतो तयास हरी पाठ. राम राम हरिनापते राम 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 हरे हरे राम 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 रघुत्तम राम 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 सीतापते. हो दुख में सुमिरन कर सब करे, सुख में करे न कोय. जो सुख में सुमिरन करे तो दुःख काहे को होय, कबीर म्हणाले. तिनं मर्म मागितलं देवा तुझं स्मरण होण्याकरता मला दुःख दे. यांनी सांगितलं तुझं सुखही संपवतो आणि तुझं दुःखही संपवतो. आणि तिच्या आज्ञाचक्राला स्पर्श केला भगवंतानी आणि तिला एकदम साक्षात्कार झाला. हा माझा भाचा नाहीये, भगवंत आहे. पण नुसता भगवंत नाहीये, भगवंत ज्याचा अवतार आहे तो हे परब्रह्म तत्व आहे प्रत्यक्ष. आणि तेच माझ्यात भरलेलं आहे चैतन्य रूपानं. आणि ते याच्यात आहे म्हणून मी देहाच्या द्वारे जग पाहतीये. एकदम क्लिक झालं तिला. यानंतर भेटायला गेलेत भीष्मांना. कृष्ण भेटायला गेले भीष्मांना. फार सुंदर कथा आहे. अहो युद्ध सुरू झाले कार्तिकात. आत्ता माघ चालू आहे. माघ महिना चालू आहे म्हणजे जवळपास
90 दिवस मध्ये, म्हणजे रथसप्तमीच्या दुसऱ्या दिवशी भीष्मांनी देह ठेवलाय बरं का. त्याच्या आधी 8 दिवस कृष्ण, आणि रोज जात आहेत हे. आणि इथे महाभारतात ही कथा खूप मोठी आहे. शरपंजरी पडलेले भीष्म श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णू भगवन नमस्ते, असं स्मरण करतायत. असे सगळे बाण गेलेत, अंगातनं अशी जागा शिल्लक उरली नाहीये. तरीही ते जे बाण अंगात खोचले गेलेत, त्यांनी ज्या वेदना होतात त्या वेदनांपासून स्वतःच्या अंतःकरणवृत्ती वळवून त्या भगवंताच्या नामामध्ये आणि भगवंताच्या स्मरणामध्ये लीन केल्यात भीष्मांनी. याचा विचार करायला पाहिजे की जर आपण ठरवलं या वेदना दूर व्हाव्यात, यापेक्षा वेदनांपासून मी दूर व्हावं, कसं केलं असेल हो स्मरण हे. एक जर पायात काटा टोचला, तो काढून टाकला तरी माणसं दुसऱ्या दिवशी भागवताला येत नाही. तो एवढं नुसतं खोचला गेला होता, रक्त नव्हतं झालं का नाही, म्हणजे काटा मोडला होता जरा. सिरियल चालते, भागवत नाही चालत. कसं केलं असेल स्मरण यांनी हो. आणि भगवान जातात आणि पायाला हात लावला, धक्का लागल्यावर पुन्हा देहावर आले. कोण कोण तिथे होते वर्णन केलंय. त्यांच्या शेजारी कोण कोण बसले होते. पर्वतो नारदो धौम्यो भगवान बादरायण वेदव्यास होते भीष्मांच्या शेजारी बसले. स्तुती म्हणजे ते वेद उपनिषद म्हणत होते. मोठा खंदक तयार केलाय कुठल्या कोल्ह्यानी कुत्र्यांनी त्यांना त्रास होऊ नये रात्री अपरात्री. दुर्योधनाने मोठा खंदक तयार करून घेतला होता, त्यात पाणी सोडलेलं होतं. आणि शेजारी जो भूभाग होता त्याच्यावरती ऋषीमुनी रात्रभर सोबत करायला बसले होते. परशुराम होते गुरुजी त्याचे. एक काळ भीष्मांचं बिचार परशुरामांचं कडकडून युद्ध झालं होतं. आणि मोठी माणसाशी खुन्नस बिन्नस ठेवणारी नसतात हो. आता बघतो काय ते, हे हलक्या लोकांचं लक्षण आहे. हलक्या लोकांचं. मोठी ती मोठी असतात माणसं. वर्णन नाही, तिथे परशुराम बसले होते. कृष्ण जातात एका सकाळी सूर्योदयाला, पांडवांना घेऊन गेलेत आणि चरणाजवळ मस्त असं डोकं लावलं, हात धरले. अरे डोळे मिटूनच बोलले, नकारे नकारे मला नमस्कार करू. खूप प्रयत्नाने मी या देहातून बाहेर स्वतःला काढून मी परमात्म्याचं चिंतन करतोय. मला नमस्कार करायला सुद्धा त्रास नका हो देऊ. कोण आहे? हाक मारली, मी केशव. डोळे उघडले. झोपलेल्या माणसाला पायाजवळ जो असतो ना, तो बरोबर समोर दिसतो. सांगितलं देवा तुझीच वाट बघत होतो. आणि इथे खूप मोठा संवाद आहे महाभारतात. तो संवाद इथे नाही आहे, त्यामुळे ते अप्रस्तुत होईल बोलणं. पण कधीतरी महाभारतातले शांती पर्व आणि अनुशासन पर्व वाचून बघा. तरुणांनी वाचून बघा. जवळपास पहिला जो शांती पर्वामध्ये 3 उपपर्व आहेत. राजधर्म पर्व, दुसरा आपद्धर्म पर्व आणि तिसरा मोक्षधर्म पर्व. या राजधर्म पर्वामध्ये जवळपास 110 पेक्षा जास्त अध्याय आहेत. ते राजनीतीबद्दल सांगितलेले आहेत. भीष्मांनी राजनीती कशी करावी. जगातल्या कुठल्याही राष्ट्रानं हा अध्याय वाचला, राष्ट्र चालवणाऱ्यांनी, तर ते राष्ट्र निश्चित प्रगत होईल असं मार्गदर्शन ब्रह्मदेवानी केलेलं होतं पूर्वी. ते भीष्मांनी इथे सांगितलं. ते वेदव्यासानी स्मृती म्हणून आठवून लिहिलंय. अतिशय सुंदर ग्रंथ आहे बरं का हा महाभारत. लोकांचे गैरसमज आहेत महाभारत घरात ठेवू नये. आणि अख्खा TV ठेवलाय त्याच्यापेक्षा वाईट सिरियलचा. महाभारत ज्या घरात असतं त्या घराचा नेहमी विजय होतो, असा प्रत्यक्ष त्या महाभारताचा श्लोक आहे. बरं, भारतम भवने यस्य तस्य हस्तगतो जयः, त्याचा नेहमी विजय होतो. सांगायचा भाव असा, तिकडे जायचं नाही आपल्याला, पण जीवनाला उपयोगी असं महाभारत आहे एवढंच सांगतो. असो. आणि सांगितलं कृष्णा किती प्रेम करतोस रे माझ्यावर. अर्जुनाकडं बोट असं केलं, डोळे, ह्याला वाटतं याच्यावरच प्रेम आहे तुझं. सांग त्या दिवशी
अर्जुन बेशुद्ध झाला त्यावेळेला तू तुझी प्रतिज्ञा मोडून धावत धावत चक्र घेऊन माझ्या अंगावर धावत आलास की नाही, आणि तुझी प्रतिज्ञा खोटी करीन ही माझी प्रतिज्ञा होती. दोघांच्या प्रतिज्ञा होत्या. त्याची प्रतिज्ञा होती न धरी शस्त्र करी मी, कृष्णांची प्रतिज्ञा, आणि भीष्मांची प्रतिज्ञा याला मी शस्त्र धारण करायला लावीन. कृष्ण खोटे पडले हो, आणि सगळ्या जगाला वाटलं भीष्मांचा विजय झाला. पण भीष्मांना माहिती होतं माझा विजय दाखवाय करता हा स्वतःचा पराजय खोटा करून घेतोय. नाही का, रात्री अंथरुणावर झोपल्यावर लहान मुलांची ते बाबा छोट्या छोट्या मुलांची कुस्ती करतात आणि पडल्यासारखं दाखवतात बघा. मग त्याला वाटतं मी जिंकलो. तो जिंकला, या आनंदात त्याचा आनंद असतो बापाचा. कृष्णा का रे त्या दिवशी खोटा का पडलास? कशाला तू तू ठरवलं तर नसतं शस्त्र धारण केलंस तरी सुद्धा तू दुसऱ्याकडूनही मला मारू शकला असतास. काय भीष्मांच्या कन्सेप्ट आहेत तो. 400-450 वर्षाचे होते त्यावेळेला भीष्म. जेव्हा कृष्ण अंगावर धावून आले ना तेव्हा काय केलं? कृष्ण तलवार बिलवार घेऊन उभे राहिले नाहीत. भीष्म सगळं टाकून दिले आणि असे उभे राहिले आणि सांगितलं, देवा मारावे मजला असेच असले चित्ती तुझ्या केशवा. मला मारावं असं जर तुझ्या मनात असेल कृष्णा, तई मम कोण रक्षण करी विश्वासना केशवा. मग माझं रक्षण कोण करेल? मी मरावं असं तुला वाटत असेल तर कोण रक्षण करू शकतो? आणि मी जगावं असं तुला वाटत असेल मला कोण मारू शकतो? ही फार महत्वाची कन्सेप्ट आहे, लक्षात घ्या. निश्चिंत होण्याकरता ही आवश्यक आहे. व्यवहार सोडून वागू नये, पण चिंतेतच माणसाचं जीवन चाललंय. कारण तो असं समजतो औषधाने मी जगतोय, माझ्या इच्छेने मी जगतोय, मी काळजी घेतोय म्हणून जगतोय. नाही, त्याला वाटतंय तोपर्यंत आपण जगतो. महत्वाचा सिद्धांत आहे हा. मी नेहमीच विचारतो हा प्रश्न, मेडिकल सायन्सच्या दृष्टीनं या जगातली सगळ्यात सुरक्षित जागा कुठली आहे? सेफेस्ट प्लेस ICU युनिट आहे की नाही? आणि सगळ्यात जास्तीत जास्त लोक तिथेच मरतात की नाही? काळजी घ्या तुम्ही. व्यवहारानं काही तोडायला नको व्यवहार, पण हा निश्चय आतमध्ये असावा, जितनी चाबी भरी रामने उतना चले खिलोना. कृष्ण म्हणाले, देवव्रता बोलण्यात वेळ घालवू नको. तुला काय पाहिजे सांग, एकच पाहिजे. असाच पायाजवळ उभा राहा. कुठपर्यंत? मी मरेपर्यंत. आता दृष्टी पुढे ऐसाची तुला आहे. आता दृष्टी पुढे ऐसाची तुला आहे. आता दृष्टी पुढे ऐसाची तुला आहे. सो मी तुझ पाहे सोडी ऐसे झाले. जे जीवेन सोडी ऐसे झाले. आवडे रूप तोची रे सगुण. आवडे रूप तोची रे सगुण. पाहताची मन लाजावले. भीष्माष्टमीला, माघ शुद्ध अष्टमीला कृष्ण समोर असताना कृष्णांसमोर
स्वतः भीष्माचार्य आपले प्राण उत्क्रमण करतात. श्रोते हो, किती श्रीमंत असा, किती गरीब असा, कुठल्याही ज्ञातीचे असा, कुठल्याही प्रोफेशनचे असा, शेवट कसा मागावा हे आपल्याला भीष्म शिकवतात. मी प्रवचन करतोय म्हणून माझ्या सद्गतीची वेगळी प्रक्रिया आणि एखादा नुसता साधा मनुष्य म्हणून वेगळी प्रक्रिया असं नसतं. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम स. गीतेने सांगितलं, भगवंताचं स्मरण करीत करीत करीत, विश्वनिर्मात्याचं स्मरण करीत करीत तो जो देह टाकतो, देहाचा त्याग करतो, त्याला सद्गती मिळते, तो परमात्म्यामध्ये जाऊन मिळतो. म्हणून प्रपंच छान करावा, सगळं उत्तम करावं, काही कमी नको प्रपंचात, सगळं उत्तमात उत्तम करावं. समर्थ म्हणाले, भला रे भला बोलती ते करावे, बहुता जनांच्या मुखे यश घ्यावे, परी शेवटी सर्व सोडून द्यावे, मरावे परी कीर्ती रूपे उरावे. काय अजून वेगळी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असते सांगा? जन्माचाही विचार, मरणाचाही विचार आणि मरणानंतरच्या सद्गतीचाही विचार भागवताने सांगितला. यानंतर भीष्मांचे प्राण बाहेर नाही गेले, न तस्य प्राणाः उत्क्रमन्ति स एव प्रविलीयन्ते. आहेत तिथेच ते लीन झाले. कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी, असं भीष्मांचं प्राणोत्क्रमण सांगितलं. आणि आता यानंतर कृष्ण आपल्या घरी गेले, म्हणजे द्वारकेला निघून गेले. आणि द्वारकेच्या लोकांनी खूप मोठं स्वागत केल्याचा अध्याय आहे. आपल्या घरचे लोक आपलं कधी स्वागत करत नसतात. ते जेव्हा करतात तेव्हा समजावं पक्क काहीतरी आहे आता. कारण यानंतर कृष्णाने देहच समर्पित केला आहे. बरं, सुंदर असं कृष्णांचं चरित्र आहे, सुंदर कृष्णांचं चरित्र आहे. बरं, यानंतर इकडे विदुर काका कुठल्या गावाला गेले होते, कारण विदुर काका जवळपास 30 वर्ष नव्हते तिथे. दोघं जणांनी युद्धात भाग घेतला नाही, एक बलरामाने घेतला नाही आणि दुसरा विदुरांनी घेतला नाही. विदुरांचा अपमान केला दुर्योधनाने, वाटेल म्हणजे तो खूप मोठा प्रसंग आहे, तो सांगत बसायचा नाही आता. तेव्हा त्याने आपली गाय आणि वासरू तिचं विदुरांनी धृतराष्ट्राच्या इथे आणून बांधलं, धनुष्य त्याच्या पुढे ठेवलं आणि येतो दादा म्हणून ते निघून गेले. वेश पालटला, कारण सुवर्णयुगातल्या संपूर्ण जगातल्या सर्वश्रेष्ठ राज्याचा महामंत्री होता विदुर, कोणी ओळखलं असतं, म्हणून वेश पालटला आणि असे तीर्थयात्रा करत राहिले जवळपास 30 वर्ष. आणि 30 वर्षानंतर त्यांना उद्धवाकडून कळलं की कृष्णाने अवतार समाप्त केला, म्हणून त्यांना वाईट वाटलं आणि आपल्या पुतण्यांचं कसं चाललंय म्हणून ते भेटायला आले हस्तिनापुरामध्ये. अशा कथा आहे. हस्तिनापुरामध्ये आल्यानंतर त्यांनी भेटले, धर्मराजाला भेटले, सगळं कसं काय हाय हॅलो म्हणतात तसं झालं. आणि आपल्या सख्या भावाला, सख्या म्हणजे वडील एक आहेत त्यांचे, आया वेगळ्या वेगळ्या आहेत, धृतराष्ट्राला भेटायला गेले आणि धृतराष्ट्राची समजूत काढली की अरे दादा, ज्या पुतण्यांना ठार मारण्याचा तू आयुष्यभर प्रयत्न केलास त्यांच्याच जीवावर जगतोयस तू, लाज वाटत नाही का तुला तुकडे मोडताना? तो म्हणला पण मी आंधळा आहे, मी काय करू, वनात निघून जा. अरे पण मला कोण नेणार, मी नेतो. आणि धर्मराज गावाला गेलेला असताना एकदा केव्हा तरी उत्तर द्वारातून हस्तिनापुरातून पहाटेच्या वेळेला धृतराष्ट्र, गांधारी आणि विदुर बाहेर पडले. महाभारतात वर्णन आहे कुंती पण गेली, पण इथे वर्णन आहे कुंती घरी राहिली, थोडा फरक असतो असं. आणि धर्मराजाला अतिशय वाईट वाटलं की अरे, कारण धर्मराज जेव्हा परत आला, धर्मराज आपल्या वडिलांपेक्षा जास्त प्रेम करत होता बरं काकांवर. काका बरोबर वागत नाहीत हा प्रॉब्लेम वेगळा आहे. धर्मराजाला खूप वाईट वाटलं. किती वाईट वाटलं, तो जेवेना, अस्वस्थ राहायला लागला. पण गेले कुठं माझे काका? त्या नोकरा चाकरांना विचारलं, नोकरा चाकरांना त्यांनी सांगितलं तर सांगू नका कोणाला, आणि निघून गेले. हिमालयात सप्तस्रोत नावाचा भाग आहे, तिकडे ती मंडळी गेली आहे. आणि
एक दिवस असाच बसलेला असताना त्याच्याकडे नारदांचं आगमन होतं. नारदांच्या चरणावर मस्तक ठेवलं आणि नारदांनी प्रश्न विचारलाय. फार सुंदर संवाद आहे, पटकन सांगतो, एक 5 मिनिटात सांगतो आणि थांबूया चहाला. 5च मिनिटं. धर्मराजाला नारदांनी सांगितलं, काय काळजी करतो तू? म्हणले, माझे काका कुठं गेले? आता ते जिवंत असतील का मेले असतील तर मग त्याला मी जबाबदार राहिलो, माझ्यावर जबाबदारी होती त्यांची. इथला जो श्लोक आहे त्यातलं शेवटचं चरण बहुतेक सगळ्यांना पाठ असतं. नारद सांगतात, अहस्तानि सहस्तानाम अपदानि चतुष्पदाम फल्गुनी तत्र महताम जीवो जीवस्य जीवनम. जीवो जीवस्य जीवनम हा मागच्या पिढीमध्ये बहुतेक सगळ्यांना पाठ असतं. याचा अर्थ काय? अरे धर्मराजा, ज्यांना हात नसतात त्यांना हात असणारे प्राणी खाऊन टाकतात. ज्यांना पाय नसतात त्यांना पाय असणारे प्राणी खाऊन टाकतात. जो कोण जीव मरतो, देह, त्याचा देह दुसरा देह खाऊन टाकतो ना. त्याचाही देह कोणीतरी खातो, त्याचाही देह कोणीतरी खातो. हे असं जग चाललेलं आहे. इथे दृष्टांत दिलाय त्यांनी. एक अजगर होता आणि अजगर हरणाला गिळत होता. अर्धा हरण गिळून झालं होतं. शक्यतो तोंडाकडनं गिळतात ते, म्हणजे मरतं ते, पण त्याला नाईलाज झाला म्हणून पायाकडनं गिळत होता. आणि इतक्यात हरिण अर्ध त्या अजगराच्या पोटात गेलेलं आहे आणि त्या हरणाच्या तोंडाला हिरवं गवत लागलं. तेवढ्यात तो खायला लागला. समर्थांनी याचं जसंच्या तसं मनाच्या श्लोकात वर्णन केलंय की मरे एक त्याचा तुझा शोक वाहे, पण तो सुद्धा अकस्मात तोही पुढे जात आहे. पुरे ना जनी लोभरे क्षोभ त्याते, म्हणून जनी मागुता जन्म देते. जय जय रघुवीर समर्थ. म्हणून तू यात अडकू नकोस. तो गेला जाऊ देत. कुठं आहे ते मी सांगतो. योग बलांनी सांगितलंय. सप्तस्रोत नावाचा जो गंगा उगम जिथे होते हिमालयात, तिथे सप्तस्रोत नावाचा भाग आहे. इथे गेलेले आहेत ते. आणि एक दिवस असा होईल की एका वणव्यामध्ये सापडतील ते. मोठा वणवा पेटलेल ज्या जंगलात राहत आहेत ते. आणि त्या वणव्यामध्ये पेटून ते दोघंजण, गांधारी आणि तिचा पती धृतराष्ट्र, जळून मरतील. आणि त्यानंतर विदुर पुढे निघून जातील आणि विदुरांची तुझी भेट होणार आहे. आणि ते दोघे एकाच देवाचे अवतार आहेत, यमधर्माचे अवतार आहेत दोघंही, बरं का. आणि मग विदुराचं सगळं ते ज्याच्यात आलं असं वर्णन आहे पुढे. ते नंतर आहे, ते या भागवतात नाही आहे. पण तू काळजी करू नको. तुझे काका आणि काकू देह पडण्यापूर्वी ध्यान करतील आणि देह सोडतील. तो देहाचा प्रारब्ध देहाला भोगावा लागेल. तू त्याची काळजी करू नको. तू तुझी काळजी कर. कृष्णावतार समाप्त होईपर्यंत तुम्ही इथे राहा, नंतर तुम्ही इथे राहू नका असं सांगितलं. आणि ते निघून गेले. धर्मराजाला कळेच ना मी विचारतोय काय हे सांगतायत काय. ते त्याला नंतर लागलं, नंतर अंदाज आला त्याचा की काय म्हणायचं आहे ते. त्याचा विचार आपण एक 15 मिनिटांनी करूया. आपल्याला सूचना दिली जाईल त्याप्रमाणे आपण उठा. आज मला वाटतं जागेवरच आपल्याला चहा द्यायचं त्यांचं काहीतरी नियोजन आहे असं मी कानावर घेतलं होतं. मला माहिती नाही. आपल्याला आयोजक सांगतील तसं आपण फॉलो करा अशी आपल्याला विनंती. जय जय रघुवीर समर्थ.